मी सुजाण सासवडकर बंधू भगिनींनो एवढं म्हणून पुढे जातो. 2014 साली एक सत्तांतर या देशामध्ये झालं. अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. एक मॉडेल आपल्याला विकलं गेलं होतं, त्याचं नाव होतं गुजरात मॉडेल. त्या मॉडेलचं सच मी या भाषणात सांगणार आहे. पण त्यानंतर देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक भांडणं लावण्याची सुरुवात झाली. जातीय भांडणं लावण्याची सुरुवात झाली. कधी मराठा विरुद्ध ओबीसी लढवायचं, कधी हिंदू विरुद्ध मुस्लिम लढवायचं, कधी हिंदू विरुद्ध बौद्ध लढवायचं. आणि या देशातलं वातावरण गढूळ होत गेलं. निर्भय बनोच्या सभा या स्पष्टपणे सत्तांतरासाठी आहेत. आणि हे सत्तांतर 3 कारणांसाठी पाहिजे. एक म्हणजे हे सरकार लोकशाही संपवत आहे, हे पहिलं कारण. दुसरं म्हणजे हे सरकार बाबासाहेबांचं संविधान संपवणार आहे, हे दुसरं कारण. आणि तिसरं म्हणजे तुमचे माझे बापजादे ज्या स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांनी यातना भोगल्या, कष्ट भोगले, कित्येकजण फासावर गेले. त्यांनी आणलेलं हे स्वातंत्र्य काही हिटलर लोकांच्या हातात जाऊन बर्बाद करायचं का, यासाठी या सभा होत आहे. काल 29 एप्रिलला निर्भय बनोला 1 वर्ष झालं. आम्हाला आत्ता लक्षात आलं, आज येता येतं. अनेक सभा होत्या. सासवड छोटं शहर आहे म्हणून उपस्थित सभागृहात आपण घेतली. पण जिल्ह्याच्या ठिकाणी सभागृहामध्ये सुद्धा सभा घेता आल्या नाहीत. एवढा प्रचंड जमाव, 5000च्या पुढे सभा व्हायला लागला. दसरा चौक असो, कोल्हापूरचा अमरावतीतलं मैदान असो किंवा चंद्रपूरचं मैदान असो, या सगळ्या ठिकाणी लोक भरभरून येत आहेत. यात आमची काही करामत आहे असं मी मानत नाही. ही जी माणसं येत आहेत ती एवढं दाखवण्यासाठी येत आहेत की या देशात जो कारभार मोदी आणि शहांनी चालवला त्याला आमचा विरोध आहे, हे दाखवण्यासाठी माणसं येत आहेत. स्थिती झपाट्याने बदलत आहे. ऑगस्ट 17, 2023 मागच्या वर्षी जी नागपूरला सभा झाली, तिथं मी असं म्हणालो होतो की भारतीय जनता पक्ष 225च्या पुढे जाणार नाही. ते वाक्य चुकीचं होतं, हे मी आत्ता सांगतोय. भारतीय जनता पक्ष 180च्या पुढे जाणार नाही, हे दुरुस्त वाक्य आत्ता. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 48 पैकी किमान 30 जागा घेईल असा आमचा आत्ताचा अंदाज. हे सगळं भुईसपाट करण्याकडे याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते या देशातल्या लोकांना आहे, ज्यांनी यांची धार्मिकता नाकारली. एक धर्मवाद आणला गेला. संसदेचं उद्घाटन नव्या इमारतीचं, ही संसद आहे की धर्मसंसद आहे, अशा पद्धतीने तिथे तथाकथित साधू आणि संत आपल्याला दिसले. देशाच्या शिकलेल्या अर्थमंत्री उर्मिला सीतारामन कोपऱ्यात उभ्या होत्या आणि पंतप्रधानांच्या शेजारी मात्र हे सगळे तथाकथित साधू महंत उभे होते. त्या दिवशी सुजाण माणसाला प्रश्न पडला की हे संसदेचं उद्घाटन आहे का हे धर्मसंसद बनवण्याकडे चालले आहेत. गेली काही वर्ष, 2-3 वर्ष तुम्ही बघत असाल, भारतीय जनता पक्षाचे नेते सतत उत्तर प्रदेशातल्या कोणत्या ना कोणत्या बाबाबुवाला बोलवत आहेत आणि इथलं धार्मिक वातावरण बिघडत. कोणीतरी हैदराबादचा तो येतो, काय नाव त्याचं, तो येतो राजू, आणि तो वातावरण बिघडून जातो. के राजा. सतत तुम्ही बघा, वेगवेगळे संत महंत तथाकथित उत्तर प्रदेशातून आणले जातात. आमच्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय, मी तर सोपान काकांच्या सासवडमध्ये बोलतोय. सासवडला खूपच मोठा इतिहास. शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, उमाजी नाईकांचा कोणाचा इतिहास नाही. सोपान काकांची समाधी. आणि जिथे आपण आत्ता बोलतोय ते आचार्य यात्रेंच्या नावाने आहे. जे आचार्य यात्रे दैनिक मराठामधून सरकारला वाटेल तसं बोलू शकत होते, पण यशवंतराव साहेबांनी कधी त्यांचं वर्तमानपत्र बंद केलं नाही. त्या आचार्य यात्रेंच्या गावातून आपण. पण सततचं धार्मिक राजकारण कशासाठी हे लक्षात घ्या.
महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचे शेकडो नव्हे हजारो मोठमोठे कीर्तनकार प्रवचनकार असताना यांना उत्तर प्रदेशातून संत महंत का बोलवायचे ते लक्षात घ्या. यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण करायचं. हे म्हणताना उत्तर प्रदेशच्या लोकांबद्दल माझ्या मनात कोणताही आकस नाही. या देशाला पहिले 2 पंतप्रधान दिलेला तो प्रदेश आहे. पण उत्तर प्रदेशात जे मॉडेल राजकारणाचं भारतीय जनता पक्षांनी कमंडल मॉडेल राबवलं, तेच मॉडेल आता त्यांना महाराष्ट्रात राबवायचं आहे. म्हणून ही माणसं येत आहेत. त्या दृष्टीने आपण सावध राहिलं पाहिजे. यांना आपली संत परंपरा परवडत नाही. यांना ज्ञानोबा ते तुकोबा ही आपली संत परंपरा यांना परवडत नाही, कारण ती विद्रोही परंपरा आहे. वेदू संपन्न होय ठाई परी कृपण ऐसा आनंद नाही, जो कानी लागला तिन्ही वर्णाची. अरे तुमचे वेद मोठे आहेत, पण ते 3 वर्णांच्या कानी लागून शूद्रांचं जीवन संपवतायत. हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं, ते ज्ञानेश्वर महाराज यांना परवडत नाही. वेदाचा तो अर्थ आमाशीचं ठावा हे लिहिणारे रोकठोक तुकोबा यांना परवडत नाहीत, कारण ही विद्रोही परंपरा आहे. ही एका वेगळ्या प्रकारच्या बुद्धीला नाकारणारी परंपरा आहे, म्हणून त्यांना ती नको. आणि म्हणून महाराष्ट्राचं सुद्धा उत्तर प्रदेशीकरण चालू आहे. उत्तर प्रदेशामध्ये यांनी मस्ती केली होती आणि यांनी सांगितलं होतं की एकही मुसलमान आम्ही देणार नाही उमेदवार, आणि ते त्यांनी करून दाखवलं. ती मस्ती उत्तर प्रदेशच्या लोकांनी चालून घेतली, म्हणून आता महाराष्ट्राचं सुद्धा उत्तर प्रदेशीकरण चालू आहे. दुसरा प्रकारचा एक यांचा हातखंडा तो म्हणजे राष्ट्रवाद. हे आम्हाला राष्ट्रवाद शिकवणार. राष्ट्रवाद शिकण्याची वेळ आम्हाला त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची वेळ आली ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रध्वज नाकारला आणि राष्ट्रगीत सुद्धा नाकारलं. त्यांच्याकडून आम्ही राष्ट्रवाद शिकतोय आज. महात्मा गांधींची हत्या 55 कोटीसाठी झाली नाही, ते खोटं आहे. 55 कोटीच्या प्रकरणाआधी पण अनेकदा गांधीजींच्या हत्येचे प्रयत्न झाले होते. 55 कोटी ही छिटपूट घटना होती, ती काही फार मोठी घटना नव्हती. पाकिस्तानची आणि आपली जेव्हा फाळणी झाली तेव्हा भारताच्या तिजोरीत 300 करोड रुपये होते, 300 करोड. त्यातले 225 कोटी आपल्या वाट्याला आले आणि 75 कोटी पाकिस्तानच्या वाट्याला गेले. त्या 75 कोटीमधले 20 कोटी आपण देऊन टाकले होते. आणि गांधीजींचा आग्रह एवढाच होता, हे काही निर्णय गांधीजींचे नव्हते, नेहरू आणि पटेलांचे निर्णय होते. 37 नंतरचे गांधी हे संत गांधी आहेत, ते राज्यकारभारात फारसं लक्ष घालत नाही. गांधीजींचं म्हणणं एवढंच होतं की या देशाने जर एक करार केला स्वतंत्र झाल्यानंतर दुसऱ्या देशाबरोबर, तर हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे, आणि तो जर मोडला तर या देशाची नाचक्की देशाच्या सुरुवातीपासून होईल, म्हणून ती करू नका. त्याचा काही एक संबंध नव्हता. पण हे नक्की माहिती होतं की जर हा म्हातारा जगला तर भारतात धर्माचं राजकारण हा होऊ देणार नाही, हे माहिती होतं. म्हणून गांधीजींची हत्या झाली, ती यांच्याच विचारधारेने केली. आणि राष्ट्रपित्याची हत्या करणारे आम्हाला राष्ट्र काय हे शिकवतात. राष्ट्रध्वज 15 ऑगस्ट 47ला भारत स्वतंत्र झाला. 14 ऑगस्ट 1947 संघाच्या ऑर्गनायझर नावाच्या मुखपत्रात एक लेख लिहिला गेला आणि त्यात हे स्पष्टपणे म्हणलं गेलं की आम्ही तिरंगा नाकारतो, कारण हिंदू धर्मात 3 हा आकडा अशुभ समजला जातो आणि त्यात 3 रंग आहे, म्हणून आम्ही नाकारतो. हे शिकवणारे, हे आज आम्हाला शिकवणार राष्ट्र. हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. अरे आमच्याकडे 42 पासून तिरंगा आहे, तुम्हाला आत्ता कळला. इतरांना देशद्रोही ठरवणारी ही संघटना RSS नावाची, या संघटनेने भारत स्वतंत्र झाल्यानंतर 55 वर्षांपर्यंत स्वतःच्या मुख्यालयावर कधीही तिरंगा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फडकवलेला नव्हता. 2002 साली 3 युवक यांच्या कार्यालयात घुसले, त्यांनी आंदोलन करून तिरंगा लावला. तिथपासून यांचा नाईलाज झाला की हे तिरंगा लावायला लागले आणि हे आम्हाला देशद्रोही ठरवणार. ज्यांच्या पिढ्या स्वातंत्र्य युद्धात होत्या त्यांना हे देशद्रोही. स्वातंत्र्य युद्धातलं यांचं योगदान शून्य आहे. एक SMS फिरत होता, मी काही स्वतः नाही तयार करत, पण ते SMS मध्ये असं आलं होतं की इथे सासवडमध्ये एक माणूस पेट्रोल पंपावर जातो पेट्रोल भरायला. तर पेट्रोल भरणारा मुलगा म्हणतो, ओ साहेब ते RSSचं योगदान पाहून घ्या स्वातंत्र्य लढ्यातलं. तो म्हणतो म्हणजे काय पाहायचं, म्हणजे 0 पहा म्हणाला. हे यांचं योगदान. हे आम्हाला राष्ट्रवाद शिकवणार. जी गोष्ट राष्ट्रध्वजाची तीच गोष्ट राष्ट्रगीताची. यांच्या संघटनेत जनगण मन हे राष्ट्रगीत कित्येक वर्ष म्हणलं गेलं नव्हतं आणि ते म्हणायचे वंदे मातरम हेच आमचं राष्ट्रगीत.
भारताच्या राज्यघटनेने बाबासाहेबांच्या संविधानाने मान्यता दिलेलं राष्ट्रगीत जनगण मन हे यांनी अनेक वर्ष नाकारलं. बरं, यांना हेही माहिती नाही की वंदे मातरम सुद्धा काँग्रेसचंच गाणं, हेही त्यांना माहिती नाही. इतिहास माहितीच नसतो. शाखेवर फक्त अफवा आणि कुजबूज शिकवली जाते, दुसरं काय शिकवलं जात नाही. यांना हेही माहिती नाही की हे वंदे मातरम काँग्रेसच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या प्रत्येक अधिवेशनात गायलं जाणारं गाणं आहे आणि ते काँग्रेसनी पुढे पण ठेवलं आणि लोकसभेचं सत्र वंदे मातरमनी सुरू करण्याची जुनी परंपरा आहे. गदी माडगुळकर म्हणाले, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वंदे मातरम आम्हाला प्रिय आहेच, पण ते आमचं राष्ट्रगान आहे, आमचं राष्ट्रगीत मात्र जनगण मन आहे. त्याचाही यांनी दुस्वास केला आणि ते आज आम्हाला शिकवायला लागले. काल पंतप्रधानांनी अजून एक कांगावा, अजून एक म्हणजे असे खूप केलेत म्हणून अजून एक म्हणालो मी, भाषणात केला. काय बोलायचं आता, सत्ता तुमची, 10 वर्ष तुम्ही सत्तेत आहात आणि हे म्हणतायत काँग्रेसला आम्ही संविधान बदलू देणार नाही. या माणसापुढे हात टेकायची वेळ आली की काय बोलावं माणसं, कसे काय बोलतात. आणि काय ते असीम म्हणत होता वेशभूषा, काय ते मोराचे पंख कधी, आणि कधी ती टागोरांसारखी दाढी. अरे दाढी वाढून जर टागोर होता आला असतं तर या सासवडमध्ये 20-25 टागोर आत्ता असते. पण त्या वेशभूषा करायच्या, काहीतरी बोलत राहायचं, काहीतरी भंपकपणा करायचा, कोणतं मोरपीस लाव, कुठं काहीतरी कर. शाळेत गेले का माहिती नाही, पण गेले असतील तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत पहिले आले असतील, सतत ते ड्रेस बदलतात. शाळेत गेले का नाही ते काही खात्रीने सांगू शकत. आणि यांच्या पदवीबद्दल काय आपला देश कुठल्या वळचणीला गेला असं मला वाटतं की केम्ब्रिजमधून शिकून आलेला माणूस, त्याला हा देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याची पदवी बोगस आहे त्याला विश्वगुरू म्हणतो. काय देशावर वेळ आली, ही कोणती वेळ या देशावर आली असं मला वाटतं. पण हे सत्य आहे की भंपकपणा, खोटं बोलत राहायचं, खोटेपणाची हद्द इथपर्यंत गेली की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुसलमानांच्या बद्दल काहीही नसताना राजरोसपणे या देशाचे पंतप्रधान निवडणुकीच्या प्रत्येक सभेत खोटं सांगतायत की तुमची संपत्ती मुसलमानांना दिली जाईल, ज्याचा काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी काही एक संबंध नाही. काँग्रेसचा जाहीरनामा कोणी उघडून पाहावा. 2 फेज झाल्यानंतर ते हादरले. त्यांच्या लक्षात आलं की आपलं काय आता ते चालत नाही. कारण 14 जिंकले होते ते, विकास विकास सबका साथ वगैरे, त्या काय झालं त्याच्यावर येईन मी. 19 जिंकले पुलवामावर, तिथे यांचा राष्ट्रवाद पिक्चर निघाला, काय काश्मीर अमुक तमुक ढमुक. त्या पुलवामाची पोलखोल यांच्याच पक्षाचे राज्यपाल असलेल्या सत्यपाल मलिक यांनी केली आणि त्यांनी सांगितलं की हे जे एक राष्ट्रप्रेमी पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत, यांनी आपल्या सैन्य दलाला वेळेत विमानं दिली नाही म्हणून आमचे सैनिक मेले. तेव्हा राष्ट्रवादाचा भोंगा पण उतरला. आता विश्वासार्हता संपलेली आहे. चुकून उद्या सकाळी चुकून काहीतरी सैनिकांमध्ये झालं, पाकिस्तान आणि भारत युद्ध सुरू झालं तरी लोक म्हणणार की मोदींनी निवडणुकीसाठी युद्ध केलं. इथपर्यंत यांची विश्वासार्हता संपली. विश्वासार्हता संपूर्ण संपलेले एक पंतप्रधान आपल्यासमोर आहेत, विश्वासार्हता संपूर्ण संपलेले एक गृहमंत्री आपल्यासमोर आहेत. आणि म्हणून ही लढाई ही काही कोणता भाजप विरुद्ध काँग्रेस, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध शिवसेना अशी नसून ही लढाई मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी आहे. तुम्ही जेव्हा मत द्यायला जाल 24ला, तेव्हा तुम्ही कोणत्या पक्षाला, कोणत्या उमेदवाराला मत देत नसून या देशात लोकशाही राहणार की हुकुमशाही येणार याच्यावरती तुम्ही मत देणार आहात. या देशात बाबासाहेबांची राज्यघटना राहणार का या देशात पुन्हा मनुस्मृती येणार याच्यावरती तुम्ही मत देणार आहात. आणि हा आरोप आमचा नाही. भारतीय जनता पक्षाचे 4 नेते अरुण गोविल, लल्लू सिंग आणि आणखी दोघांची मी नावं विसरतो, अनंतकुमार हेगडे, अजून एक त्या आहेत नेत्या, मी नाव विसरलो. या 4 जणांनी निसंदिग्ध शब्दात सांगितलं की 400 जागा आम्हाला याच्यासाठी पाहिजे आहेत की 400 जागा आल्याशिवाय आम्ही संविधान बदलू शकत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबासाहेबांना मानणारे अनेक लोक भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष साथ देत आहेत, परंतु इथे बसलेली जनता आणि निर्भय बनो यांचं जर कुठल्या वाक्यावर एकमत असेल तर ते या देशात राज्यघटना राहिली पाहिजे आणि त्यानुसारच कारभार झाला पाहिजे. या कारणासाठी आम्ही मोदी शहांच्या विरोधात आहोत. मोदी शहांचं आमचं धुऱ्यावरचं भांडण नाही. माझा धुरा परभणीला, असीमचा यवतमाळला, आम्हीचे धुरे मोदी शहांच्या धुऱ्याशी मिळते जुळते नाहीत. पण आमच्या बापजाद्यांनी जे स्वातंत्र्य कमावलं त्या स्वातंत्र्याचे हे धज्जे उडवत आहेत.
आणि राज्यघटनेची हे दररोज चेष्टा करतायत. म्हणून हे कोणी भारतीय जनता पक्षाच्या अनेकांना आम्ही आव्हान दिलं की राज्यघटना कशी मोडली जाते दररोज याचा आम्ही प्रत्येक शब्द घेऊन मी विवेचन करणार आहे पुढचे 10-15 मिनिट. आणि मी सांगणार आहे की राज्यघटनेतल्या सरनाम्यातले जे महत्त्वाचे शब्द, पहिले 5 शब्द हे देशाचं सांगतात, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य, हे 5 शब्द. आणि दुसरे 4 शब्द हे व्यक्तीला काहीतरी गॅरंटी देतात. ती घटनेची गॅरंटी, ते मोदीची बोगस गॅरंटी नाही आहे. मोदी गॅरंटी म्हणजे आपल्याला माहिती आहे, मोदी गॅरंटी म्हणजे 70,000 करोड खाणाऱ्याला उपमुख्यमंत्री करणे म्हणजे मोदी गॅरंटी. पण ही राज्यघटनेची गॅरंटी तुम्हाला मला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे 4 देणार आहे. यातला सार्वभौम हा शब्द आपण थोडा बाजूला ठेवू, त्याचा संबंध आंतरराष्ट्रीय संबंधांशी आहे. भारत हा सार्वभौम देश आहे याचा अर्थ आम्हीच आमचे मालक आहोत, दुसरा कोणी मालक नाही, आणि म्हणून तो शब्द बाजूला ठेवू. पण उरलेले सगळे शब्द स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य या 8ही शब्दाचे यांनी गेल्या 10 वर्षात धज्जे उडवलेले आहेत. संविधानाचं पुस्तक कदाचित त्याचं कव्हर कायम राहील, पण आज संविधान ते कायम नाही, अशी आत्ता परिस्थिती आहे. हे ते संविधान आहे. आपल्या बहुसंख्याक लोकांना, हिंदूंना असं नेहमी वाटत असतं की संविधान आणून बाबासाहेबांनी दलितांची मुक्ती केली. हे चुकीचं आहे. दलितांची मुक्ती तर केलीच, परंतु यात बसलेल्या तुरळक संख्येनिका असलेल्या महिला भगिनी, संविधान आलं नव्हतं तोपर्यंत माझी आई, माझी बहीण, माझी बायको आणि माझी मुलगी या शूद्र होत्या. बाबासाहेबांच्या संविधानाने त्याला माणूस बनवून सगळ्यांना समान अधिकार दिले. आर्टिकल 14 सगळ्यांचे अधिकार समान. ती जर राज्यघटना पायदळी तोडू द्यायची नसेल तर ती जिम्मेदारी केवळ आमच्या दलित बंधूंची नसून ती प्रत्येक भारतीयाची जिम्मेदारी, हे मला सांगितलं पाहिजे. ज्या प्रकारे पहिल्या शब्दापासून सुरुवात करू, स्वातंत्र्य. राज्यघटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, विचाराचं स्वातंत्र्य देते, उपासनेचं आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय झालं? या देशातला माध्यमं या देशातली कोणी संपवली, कशी संपवली? आधी माध्यमांचे मालक विकत घेतले आणि जेव्हा मालक बदलत नाहीत म्हटल्यानंतर त्या माध्यमांना अडचणीत आणून त्या कंपन्याच विकत घेतल्या. NDTV हे त्याचं शेवटचं उदाहरण. मोदीजी पत्रकार परिषदेत कधीही दिसत नाहीत. त्याचं कारण ते पत्रकारांच्या प्रश्नाला घाबरतात. ते त्या फुटकळ अक्षय कुमारला आणून मग तुम्ही आंबे सोलून खाता की चिरून खाता एवढेच प्रश्न घेऊ शकतात. पत्रकार परिषदेला मोदी तोंडच देऊ शकत नाहीत. हे अनेकदा सिद्ध झालं आहे. अनेक जुने पहा व्हिडिओ, गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पाणी पिऊन घाम पुसलेला करण थापरच्या शोमध्ये तोही आपण पाहिला. या देशात एक पंतप्रधान होता ज्याला लोक मौनी बाबा म्हणले, डॉक्टर मनमोहन सिंग. त्यांनी आपल्या 120 महिन्याच्या कारकिर्दीत 117 पत्रकार परिषदा घेतल्या, म्हणजे महिन्याला एक. पण आपल्या विश्वगुरूंची हिंमत नाही की ते पत्रकार परिषदेला सामोरं, कारण प्रश्न विचारतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपलं, माध्यमं इथली संपवली, आणि माध्यमं पण एवढी लाचार की त्यांनी रांगायला सांगितलं तर हे लोळायलाच लागले त्यांच्या पुढे, अशी ती माध्यमं. अनेक पत्रकार संपवले. निखिल वागळे, आपल्या मराठीतले निखिल वागळेंसह अनेकांची उदाहरणे. रवीश कुमार सारखा संपादक, तो ऐकत नाही म्हटल्यानंतर ते चॅनलच अंबानीने घेऊन टाकलं, आणि जे एकमेव लोकांचं चॅनल राहिलं होतं, प्रणव रॉय यासारख्या माणसांनी सुरू केलं, तेही भक्षस्थानी पडलं. पण मोदीजींनी एक लक्षात घेतलं पाहिजे, सोशल मीडिया नावाचा मीडिया शिल्लक आहे, आणि तिथे तुम्ही जी घाण पेरली, तिथे तुम्ही जो द्वेष पसरवला, तो आज तुम्हाला अंगलट येतो आहे. सोशल मीडियावर अत्यंत विषारी वातावरण करण्यात आलं. काहीतरी व्हिडिओ येतो, फेक व्हिडिओ टाकायचे, आणि हे मी नाही म्हणत, हे या देशाचे गृहमंत्री अमित शहा भाषणात ऑन रेकॉर्ड, त्याचं उपलब्ध व्हिडिओ यूट्यूबवर बघा. अमित शहा असं म्हणाले की खरं असो किंवा खोटं, दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, खरं असो किंवा खोटं, आम्ही ते आमच्या यंत्रणेद्वारे करोडो लोकांपर्यंत काही क्षणात पोचू शकतो. आणि मग कोणते व्हिडिओ पोचले? कुठेतरी मंदिरासमोर गाय कापून टाकली, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, आणि सुरू झाल्या तिथे लढाया मुसलमानांच्या विरोधात. आणि नंतर मग शोध लागला की ती गाय कापून टाकणारा हिंदू होता, त्याचं त्या कलेक्टरशी भांडण होतं, आणि कलेक्टरला धडा शिकवायचा म्हणून त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे धंडोकडे. असे शेकडो, हजारो. तुम्ही ध्रुव राठीचा आत्ता आलेला एक व्हिडिओ बघा तुम्ही, त्यात त्या अनेक उदाहरणे. विषारी मीडिया तयार करण्यात आला. राष्ट्रपुरुष, ते मी येणार आहे शेवटच्या भागात, राष्ट्रपुरुषांच्या विषयी गैरसमज पसरवण्यात आले, आणि यांचं हे राज्य सुरू झालं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आज नावही भारतात नाही. जो बोलेल त्याच्यावर कारवाई होते.
ध्रुव राठी सारख्याला, रवीश कुमार सारख्याला लंडन आणि जर्मनीतून त्यांचे व्हिडिओ टाकावे लागतात, कारण भारतातली यूट्यूबसुद्धा नरेंद्र मोदींच्या दहशतीखाली आणि वाटेल ते व्हिडिओ उडवले जातात. माझा स्वतःचा एक इंटरव्ह्यू ज्याच्यामध्ये मी हे ईडी सरकार आहे म्हणलं होतं, 3 दिवसात त्या पोर्टलवरून गायब झाला. त्याला 2.5 लाखाच्या पुढे हिट्स होत्या. तो पोर्टलवरून गायब झाला. आमचे काही मित्र म्हणाले की आता टाकायचे व्हिडिओ तो अमेरिकेतून टाकायचे, ते भारत सरकारला डिलीट करतात. इथपर्यंत गोष्टी गेल्या. स्वातंत्र्याची कथा ही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय झालं, विचार स्वातंत्र्याचं काय झालं, उपासना स्वातंत्र्याचं काय झालं. मी बोर्ड पाहिले की मी जय श्रीराम म्हणतो, तुम्हीही जय श्रीराम म्हणा. का मी जय श्रीकृष्ण म्हणलं तर चुकतं का माझं काय? 33 कोटी देव हिंदूंचे 33 कोटी पर्याय आम्हाला आहेत. आम्ही पाहिजे त्याचं नाव घेऊ. आम्ही राम राम तुम्हाला शिकवायची गरज नाही धर्म आम्हाला. आमचे पूर्वज फार हजारो वर्षापासून एकमेकाला भेटले खेड्यातले की राम रामच म्हणतात. तो राम आमचा आहे. जय श्रीराम तुमचा राजकीय नारा आहे. आमचा राम आणि तुमचा राम यात फरक आहे. तुमचा राम सतत रागातून कोणावर तरी बाण मारवलेला असतो. आमचा राम सुहास्यवदनी असतो. आमचा राम कुटुंबवत्सल असतो. आणि आमच्या रामाला बायकोची ॲलर्जी नाही. तो तिला सगळीकडे घेऊन फिरतो. हा हिंदूंचा खरा राम, मूळ राम. तो महात्मा गांधींचा हे राम मधला राम, जो महात्मा गांधींनी तुम्हाला मला सांगितला. महात्मा गांधींनी त्याची भजनं म्हटली. महात्मा गांधींनी प्रार्थना सभा घेतल्या आणि महात्मा गांधी रामनाम घ्यायचे. मरताना सुद्धा हे राम म्हणणारा एक सच्चा हिंदू, त्याचा राम तो आमचा राम आहे. तुमच्या नथुरामचा आमचा राम नाही. जो एका सच्चा हिंदूला रामनाम घ्यायला जात असताना रामनाम घेण्याच्या आधीच गोळी निवडवतो, तो नथुराम आमचा हिंदू नाही. आमचा राम हा गांधीजींचा आणि तुमचा राम हा नथुराम. एवढं समजून घ्या, बाकी काही बोलायची गरज नाही. किंवा ते आम्हाला शिकवू नका राम काय असतो, धर्म काय असतो. आम्ही तुमच्यापेक्षा चांगले हिंदू आहोत. वेद आणि उपनिषद वाचलेले हिंदू आहोत. आणि विनोबांची ती व्याख्या, हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहणारा, ती मान्य असलेले आम्ही गांधीजींचे हिंदू आहोत. आम्ही नथुरामाचे हिंदू नाही. पण ते वातावरण तयार करायचं. हिंदूंवर पण दहशत की जय श्रीरामच का बरं? इकडे राजस्थानमध्ये आम्ही पाहिलं, आपण रामराम म्हणतो महाराष्ट्रात, ते जय गोपाल म्हणतात. काय प्रॉब्लेम आहे? जय गोपाल न म्हणतात त्यांनी पण जय श्रीराम म्हणायचं का? जय श्रीराम म्हणा म्हणून प्राध्यापकाला एका धमक्या दिल्या गेल्या सोलापूरच्या. एक टोळकं गेला आणि सकाळी त्या प्राध्यापकाला जय श्रीराम म्हणा नाही तर तुम्हाला मारू. हा हिंदू धर्म आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही मोदी आणि शहांच्या विरोधात उभे आहोत. आमचं दुसरं काही कारण नाही. आमच्यातल्या कोणाला सत्तेत जायचं नाही. सत्तेत आमच्यासारखी माणसं गेली तरी घेणारे नसतात, हेही आम्हाला माहिती आहे. अशी माणसं पचत नाहीत सत्तेला, हेही आम्हाला माहिती. पण तरीही हे जे काही चाललंय देशात, त्याला विरोध म्हणून आम्हाला उभं राहायचं. आणि म्हणून आम्ही म्हणतो. दुसरा शब्द येतो समता. आमचे जे आंबेडकरवादी मित्र वेगवेगळ्या आघाड्या करून महाविकास आघाडीच्याच विरोधात लढतायत, त्यांच्यासाठी मला हे सांगायचं. त्यांना कल्पना आहे का नाही माहिती नाही. समता दर्जाची आणि संधीची ही आपल्या घटनेने दिली समानता. आणि तिथे आपण राखीव जागांचं बीज तिथे टाकलं. तो न्याय, सामाजिक न्याय त्या आल्या खऱ्या, पण त्याचं मूळ हे समतेमध्ये की दर्जाची आणि संधीची समानता सगळ्याला असली पाहिजे. म्हणून आपण बाबासाहेबांनी टायटल रद्द केले. म्हणून बाबासाहेबांनी अनेक गोष्टी केल्या. त्यातली ही एक गोष्ट होती की समान दर्जाची आणि संधीची समानता ती मिळावी म्हणून राखीव जागा. 10 लाख सरकारी पदं मी सांगू इच्छितो आंबेडकरवादी मित्रांना आमच्या, ज्यांचे किरकोळ मतभेद असतील आणि म्हणून ते आज दुसरीकडे काहीतरी वेगळ्याच आघाड्या उभ्या करत असतात, त्यांना मी सांगू इच्छितो की 10 लाख पदं खाजगी करून ती आरक्षणातून ऑलरेडी बाहेर काढलेली आहेत. लॅटरल एंट्री नावाचा एक भयंकर विघातक प्रकार मोदी सरकारने गेल्या 5-6 वर्षात सुरू केला. त्या लॅटरल एंट्रीमध्ये IAS असलेल्या सचिवांच्या डोक्यावर सुद्धा संघाची माणसं बसवलेली आहेत. कुठलीही परीक्षा न घेता, कुठलीही चाचणी न घेता आणि कुठलीही मुलाखत न घेता. ज्यांना हे वाटत असेल की राखीव जागा सुरक्षित आहेत, त्यांनी या 2 गोष्टींकडे बघावं की काय परिस्थिती आज आहे आणि लॅटरल एंट्री कुठून आली ज्याच्यात राखीव जागा नाहीत. मोदी सरकारला आम्ही अनेक वेळा आव्हान दिलं की लॅटरल एंट्रीमध्ये जे आले त्यांची नावं तर जाहीर करा, आम्ही बघू किती SC ST OBC किती आहेत आम्हाला बघू द्या. ती यादी ते जाहीर करत नाहीत. त्याचं कारण की समता हे तत्व यांना संपवायचं. तिसरी गोष्ट आहे ते न्यायाची. मी सासवडमध्ये बोलतोय आणि इथे बहुसंख्य लोक शेतीच्याच व्यवसायात. शेतकऱ्यांना आर्थिक न्याय हा घटनादत्त ही गोष्ट आहे. शेतकऱ्यांना घटनेनी, बाबासाहेबांच्या घटनेनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही. शेतकऱ्यांना आर्थिक न्याय, प्रत्येकाला, कामगाराला आर्थिक न्याय हे इथलं ब्रीद आहे आणि ते समाजवादात त्याचं धोरण आपल्याला दिसतं. तो न्याय या गेले काही दिवसात काही झालं हे मला सांग. आपल्यापैकी उपस्थितांपैकी किती जणाला माहिती आहे, मला कोणी माहिती असेल तर हात वर करून सांगा. गेल्या 2 महिन्यात
म्हणजे आत्ताचा संपणारा एप्रिल आणि मार्च, 1 मार्च ते 30 एप्रिल, या महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या कोणाला आकडा माहिती का? असेल तर हात वर करा. आकडा कोणालाही माहीत नाही या सभागृहातल्या, पण तो या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्यात. या महाराष्ट्रात 457 शेतकऱ्यांनी गेल्या 2 महिन्यात आपलं आयुष्य संपवलेलं आहे. मागच्या वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात 257 आत्महत्या झाल्या. या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी आपण जर काही घेणं देणं लागत असू तर आधी मोदी आणि शहा यांना सत्तेतून बाहेर केलं पाहिजे. त्याचं कारण हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार नाही, लक्षात घ्या. संसदेमध्ये, लोकसभेत भागवत कराड नावाचे आपले अर्थराज्यमंत्री महाराष्ट्रातले, त्यांनी सांगितलं की 14 लाख कोटीची कर्जमाफी ही आम्ही कॉर्पोरेट क्षेत्राला दिली. अदानी अंबानीच्या कंपन्यांना 14 लाख करोडची कर्जमाफी. या बँका आपल्या बुडल्या. हे जे आणलं ना, लोक खूप ती परवा ती पालिका काय त्या पालक काय ती याची आपल्या झी TV ची पत्रकार ती ऑक्सफर्डमध्ये सांगत होते की मला किती अभिमान वाटला, हा पलक काहीतरी, की मी दिल्लीला एअरपोर्टवर येत होते आणि एक फळ विक्रेता हा चक्क QR कोड स्कॅन करून का. आता याच्यात भारतीय जनता पक्षाची काय पुण्य आहे? QR कोडचं तंत्रज्ञान 2013ला आलं आणि ते कोविड नंतर जगभर त्याचा फैलाव झाला. पण ते सांगायचं असं की सगळं आम्हीच करतो, अहम ब्रह्मास्मी, जे काही ते मोदीच. नशीब की ते भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याचंही श्रेय अजून मोदींना देत नाहीत. त्यांच्या मते ते 14ला मिळालं, आधी नाही मिळालं. QR स्कॅन करतो आणि करतो, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची कर्तबगारी काही नाही. उलट जे काही कॅश ट्रान्झॅक्शन होत होते तो पैसा आता बँकांना उपलब्ध झाला. बँका त्यांचे क्रेडिट रेशो वाढवून घ्यायला लागले, CRR आणि ते पैसे दाखवून. आणि त्या बँका आता उद्योगपतींना कर्ज देतात आणि मोदीजी ते माफ करतात संसदेत. हे नेक्सस समजून घ्या, हा घोटाळा नीट समजून घ्या. 14 लाख कोटीची इथे एक गोष्ट झाली, त्याच्या पुढे अजून एक गोष्ट झाली. कोणीतरी एक गुजरातचा माणूस, RTI ॲक्टिव्हिस्ट, गुजरातमध्ये अजूनही खूप लोक खरं बोलणार आहेत, लक्षात घ्या. गुजरात आपण मोदी शहांचाच नाही, गुजरात आधी बापूंचा आणि पटेलांचा आहे. आपण ते ठासून म्हणलं पाहिजे, मग तुम्ही आला. तिथला एक RTI ॲक्टिव्हिस्ट त्यांनी RBIला, रिझर्व्ह बँकेला माहिती अधिकारात अर्ज केला की कर्जमाफी कितीची दिली. रिझर्व्ह बँकेने त्याला 25 लाख कोटीचा आकडा दिला आहे. म्हणजे संसदेला 11 लाख कोटीला बोलता बोलता चुना लागला. तिसरी गोष्ट गंभीर, सगळ्यात गंभीर, त्याच अर्थ राज्यमंत्र्यांनी त्याच निवेदनात असं सांगितलं की कॉर्पोरेट क्षेत्राला जरी आम्ही 14 लाख कोटीची कर्जमाफी दिली असेल तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा मात्र 1 रुपयाचंही कर्ज माफ केलेलं नाही. ही शरम आणणारी गोष्ट आहे. कॉर्पोरेट कर्जापेक्षा कितीतरी कमी रक्कमेचं कर्ज हे शेतकऱ्यांच्याकडे काहीतरी 2,500-3,000 हजार कोटीच्या आसपास असेल, पण तेही आम्ही माफ केलेलं नाही. ते त्या अर्थी हे सुटाबुटातलं सरकार हे कोणासाठी चाललंय हे नीट लक्षात घ्या. आपण कोणीतरी शेतकऱ्याचा मुलगा आहोत, शेतकऱ्याचा भाऊ आहोत, कोणी स्वतःही शेतकरी आहोत. लक्षात घ्या की हे अर्थकारण कुठे चाललंय. मी परवा एका शेतकरी बांधवाचा एक तो इंस्टाग्रामवर येतं ती रील पाहिली. त्या रीलमध्ये ते असं म्हणत होते की दरवर्षी प्रत्येक शेतकरी किमान 1 लाखाचं खत विकत घेतो. बरोबर आहे का? बरोबर. या 1 लाखावर पहिला GST नव्हता मनमोहन सिंगांना डोकं होतं, कोणाला GST लावा आणि कोणाला हे कळत होतं. या 1 लाखावर 18% DST मोदींनी आणला. ते शेतकरी बांधव असं म्हणत होते की माझ्या खिशातून 18,000 यांनी काढून घेतले आणि माझ्यावर उपकार केल्यासारखे 500 रुपये महिना म्हणजे 6,000 रुपये हा माझ्या खात्यात टाकतो दरवर्षी. माझे 12,000 याच्याकडे शिल्लक आहेत. हे ते शेतकरी बांधव म्हणतात. शेतीमालाचे सतत पडणारे भाव, इकडे सोयाबीन होत नाही मला माहिती आहे, विदर्भ मराठवाड्यात जास्त होतो, पण सोयाबीनचा भाव 42-43 आत्ता आहे, जो नरेंद्र मोदींनी शपथ घेतली त्या दिवशी होता. 10 वर्षात सोयाबीन जिथल्या तिथं आहे, पण खतं, बियाणं आणि औषधं, कीटकनाशकं, तणनाशकं यांच्या किमती 3-4 पटीने वाढत गेल्या आणि शेती तिथे झोपती आहे. शेतकऱ्याकडून फक्त पैसे काढणे, पैसे उकळणे आणि बदल्यात काहीतरी दिल्यासारखं ते काय सन्मान योजना आणि त्याच्यामध्ये 500 रुपये महिना म्हणजे वर्षाला 6,000 रुपये टाकणे. आता शेतकऱ्यांना हे अर्थकारण कळायला लागलं आहे. आमच्या बीडच्या सभेच्या आधी एक शेतकरी आमच्याकडे आले आणि ते म्हणाले की माझा कापूस 1 दिवस उशीर झाला मला बाजारात न्यायला, तर मोदींनी भाव 9,000 वरून 6,000वर आणला होता आणि मोदींनी 10 क्विंटलमध्ये माझे 30,000 रुपये खाल्ले. हे ते शेतकरी सांगत होते. आत्ता कांद्याचा प्रश्न लक्षात घ्या.
गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होतोय आणि महाराष्ट्रातल्या लाल कांद्याला मात्र निर्यात बंदी आहे. याच्या मागे शेतकरी द्रोह, शेतकऱ्याचे हे किती विरोधक आहेत हे लक्षात घ्या. आणि शेतकरी बांधवांनी तर यांना मत देणं हे पाप केल्यात जमाय असं मला वाटतं. लाखोच्या आत्महत्या, हजारोच्या आत्महत्या एकीकडे, आणि तुम्ही दुसऱ्यांना कर्जमाफी देता आणि तुम्ही हे सांगता की हे सरकार शेतकऱ्याचं आहे. आता त्या जाहिराती सुरू झाल्या, जाहिरातींवर काय न बोलवत होतं. न्यायाचं काय झालं हा इथे मुद्दा होता आपला, की घटनेतला तिसरा शब्द न्याय, आर्थिक न्याय त्याचं काय झालं, सामाजिक न्यायाचं काय झालं हाही मुद्दा आहे. तुम्ही मतदान ज्याला जाल तेव्हा त्या मणिपूरच्या 2 अभागी भगिनी ज्या नग्न होऊन रस्त्यावरून पळत होत्या आणि हजारोची झुंड त्यांच्यावर बलात्कार करण्यासाठी पळत होती, आणि गृहमंत्री आणि पंतप्रधान एवढे संवेदना हरवून बसलेले आहेत की एरवी वचा वचा ट्विट करणारे हे दोघं, यांनी एकही ट्विटसुद्धा या महिलांच्या बाजूने केलं नाही. आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती मणिपूरमध्ये नव्हती, आजही नाही. मणिपूरमध्ये लॉ अँड ऑर्डर आजही नाही. मणिपूरमध्ये धुडगोस चालू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची संघाची शाखा आहे, त्या कार्यकर्त्याचा एका आपण व्हिडिओ पहा, आपल्या लक्षात येईल की मणिपूरमध्ये काय जळतं आणि कसं जळतं. त्याच्यावर देशाचे पंतप्रधान बोलत नाहीत, त्याच्यावरचे गृहमंत्री बोलत नाहीत. तिकडे बांगलादेशमध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या अत्याचारांचा निषेध करतो. पश्चिम बंगालमध्ये जो अत्याचार झाला त्याचाही आम्ही निषेध करतो, पण पंतप्रधानांनी इकडचा निषेध केला नाही याचं आम्हाला वाईट वाटतं. की राजकारणाच्या पुढे आणि नाव घेता छत्रपतींचा आशीर्वाद, 14 साली घोषणा होती त्यांची निवडणुकीची, छत्रपतींचा आशीर्वाद, ते छत्रपती आमचे, अशीच आमुची आई असती बदले छत्रपती, कल्याणच्या सुभेदाराचे सून, 4 छत्रपतींचा आशीर्वाद, 2 अभागी भगिनींच्या मागे धावत जाणाऱ्या झुंडीला संरक्षण देणाऱ्या गृहमंत्री आणि पंतप्रधानांना कधीही मिळणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून हा आत्ता हे महाराष्ट्रावर आलं, हा महाराष्ट्र धर्म आहे. आत्ता यांना हकालणं हे फक्त महाराष्ट्र करू शकतो, कारण आव्हानं फक्त 3 प्रदेश पेलतात भारतावर आलेली. इतिहास काढून पहा, लालबाल पालपासूनचा इतिहास आहे, ते म्हणजे बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र. बंगालमधून यांची हद्दपारी झाली, पंजाबमधून यांची हद्दपारी झाली, आता बारी महाराष्ट्राची आहे आणि आपल्याला यांची हद्दपारी करायची आहे. महाराष्ट्र धर्म आपल्याला टिकवायचा आहे. महाराष्ट्राच्या अनेक अपमानांचा आपल्याला बदला घ्यायचा. महाराष्ट्र हा महाराष्ट्र होता जिथे उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री म्हणून, ज्यांनी कोरोनामध्ये देशामधल्या टॉप सगळ्यात चांगल्या राज्यांपैकी एक महाराष्ट्र हे WHOनी कबूल केलं, आपण नाही. यांच्या गुजरातला ऑक्सिजन सिलेंडर आपण दिले, यांच्या गुजरातला रेमडेसिवीर आपण दिलं, पण त्यांच्या नावाने आरडाओरडा करायचा. गंगेत प्रेत वाहून गेली उत्तर प्रदेशमध्ये. योगी, ते पण हिंदू धर्माचं एक विकृतीकरण आहे. योगी संन्यासी माणसं सत्तेचा मोह ठेवत नाहीत, घराचाही ठेवत नाहीत, ती बाहेर निघून जातात. यांच्याकडे मुख्यमंत्री असतात योगी, कोणीतरी साध्वी खासदार असते. हिंदू धर्माचं मोठं विकृतीकरण आहे हे असतं यांच्याकडे. तिथे प्रेत वाहून गेली, त्याच्याबद्दल हे काही बोलत नाहीत. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जर कोविड काळात हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि हे हाफकिन फेम तानाजी सावंत, काय माणसं आहेत ही. एकनाथ शिंदेकडची माणसं नमुने ना करमणुकीच्या कामाच्या. ते सावंत असं म्हणले, कोणीतरी त्यांना म्हणलं हाफकिन इन्स्टिट्यूटला काम दिलं, तर ते म्हणे की हा हाफकिन कोण माणूस, याला आपण सगळी कामं देतो. यांना हेही माहिती नाही की हाफकिन इन्स्टिट्यूट ही भारतातली अग्रगण्य संस्था, लस बनवणारी, ही अनेक वर्षांपासून, हे यांना माहितीच नाही. जर का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि तानाजी सावंत आरोग्यमंत्री असते तर ही सभाच झाली नसती, कारण श्रोते पण जिवंत नसते आणि वक्ते पण जिवंत नसते. पण सतत सत्ता पाडायची. देवेंद्र फडणवीसांना काय झालं मला माहिती, त्यांना असं वाटायला लागलं की मुख्यमंत्री पद हे माझ्यासाठी जन्मभर ठेवलेलं पद होतं आणि ते आज उद्धव ठाकरेंनी गेलं. ते संताप करायला लागले. कोरोना काळात सुद्धा सरकार पाडण्याचं जे अत्यंत घाणेरडं राजकारण ते ह्या भ्रष्टाचारी जनता पार्टीने केलं. आणि या महाराष्ट्राला अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्राच्या, किती सांगू, खूप गोष्टी सांगता येतील. मुंबईतली कार्यालय हलवणं, काय जे काय चाललं ते, आणि साधार भीती आहे, हे काही अफवा नाही. जर हे पुन्हा महाराष्ट्रातून निवडून गेले तर हे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करणार, याच्याबद्दल तुम्ही अजिबात मनात शंका ठेवू नका. सगळं काही गुजरातकडे नेलं यांनी. हे यांचं न्यायाचं मॉडेल, हे यांचा महिलांच्या बद्दलचा न्याय. अनेक गोष्टी घडल्या. उन्नावमध्ये त्या दलित महिलेवर, आमच्या भगिनीवर बलात्कार झाला. त्याचं काय झालं सगळ्यांना माहिती. मी आसिमने ते ऑलरेडी सांगितलं, कसा कुस्तीगीर महिलांनी आपले शूज काढून ठेवले.
यावेळेला मतदानाला जाताना त्या ब्रिजभूषणचा चेहरा नक्की या लक्षात ठेवा महिला भगिनींनो, त्या ब्रिजभूषणचा चेहरा लक्षात ठेवा की ज्यांनी लैंगिक अत्याचार आमच्यावर केला हे सांगून सुद्धा मोदी आणि शहानी त्याला एक कण सुद्धा हलवला नाही. त्या ब्रिजभूषणचा चेहरा लक्षात ठेवा आणि त्या हरियाणाच्या आपल्या मुली त्यांचाही चेहरा लक्षात ठेवा. ही निवडणूक एका मूल्यासाठी चाललेली निवडणूक आहे. इथे स्त्रियांचे अधिकार राहणार नाही का हा प्रश्न आहे. इथे स्त्रियांना काय व कोणीतरी श्रीराम सेना येते कुठल्या तरी कर्नाटकातली आणि ती फतवा काढते की मुलींनी जीन्सची पॅन्ट घालायची नाही. त्याच्यावर गृहमंत्री बोलत नाहीत, त्याच्यावर पंतप्रधान बोलत नाहीत. असा फतवा स्वतंत्र भारतात निघतो. कोणीतरी बाबा राम रहीम सगळी यंत्रणाच वेठीला धरतो आणि पोलिसांवर हल्ले करतो. हे सगळं कुठं चाललं हे लक्षात घ्या. हे सगळं धर्मसंसदेकडे चाललं आहे, जे आपण मागे सोडून आलो फार लांब. अरे आमचा धर्म साधासुद्धा धर्म नाही, इथले मूल्य बदलत जातात. आणि हिंदू धर्म हा प्रतीकांवरचा धर्म नाही. फक्त भगवा झेंडा म्हणजे हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म म्हणजे इथल्या उदात्त परंपरा. भीष्मांची गोष्ट सांगतो. भीष्मांना एक वर होता किंवा शाप म्हणा की भीष्मांना मागचे जन्म आठवत असत आणि त्यातल्या एका जन्मात भीष्म राजकुमार होते. 36 जन्म भीष्मांना आठवत होते असं म्हणतात. आता याच्यावर आपला काही पुनर्जन्मावरच आपला विश्वास नाही. त्यामुळे प्रतीक म्हणून फक्त ही हिंदू धर्माची उदात्तता लक्षात घेण्यासाठी घ्यायचं. त्या जन्मात भीष्म राजकुमार होते आणि ते रथातून कुठेतरी चालले होते आणि नेमका घोडा अडला कारण समोर साप होता. आता हे भीष्मांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की ज्या अर्थी घोडा थांबला त्या अर्थी साप जिवंत आहे हे घोड्याला कळलं. पण भीष्मांच्या ते लक्षात आलं नाही आणि भीष्मांनी तो साप जो मेला नव्हता, जिवंत होता, मेलेला आहे असं समजून तो बाणावर उचलला आणि लांब फेकला. तो काटेरी जाळीत पडला, तो बाबळीवर पडला आणि त्याला काटे टोचले. आणि म्हणून भीष्मांनी हे ठरवलं की या जन्मी मी शरपंजेरीचं प्रायश्चित्त घेणार. हा असतो हिंदू धर्म. मोदी शहा प्रायश्चित्त घेणार आहेत का हिंदू धर्म बिघडवल्याचं? मोदी शहा हे प्रायश्चित्त घेणार आहेत का की गुजरात दंगली यांनी धर्माच्या नावावर घडवल्या, यांनी बाबरी मशिदीचं कांड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 92 साली केलं आणि त्यात हजारो माणसं मेली. याचा पश्चाताप होऊन हे प्रायश्चित्त घेणार आहेत का हा प्रश्न आहे. मग तसं नसेल तर हे नक्कीच चांगले हिंदू नाहीत असं म्हणायला हवं. जी गोष्ट न्यायाची, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि तीच गोष्ट बंधुतेची. एक अखलाक मारला जातो संशयावरून की याच्याकडे गोमांस आहे. या संशयावरून ते संशय निघाला ते गोमांस नाही हे सिद्ध झालं, पण अखलाक मारला गेला. आणि गोमांसाच्याबद्दल यांची किती तीव्र भावना आहे बघा. महाराष्ट्रात यांना बीफ चालत नाही, पण गोव्यात यांचं राज्य आहे, तिथे बीफला मुक्त परवाना आहे. नॉर्थ ईस्ट हे ढोंगी हिंदू आहेत, हे राजकीय हिंदू आहेत. हे आध्यात्मिक हिंदू नाहीत, हे राजकीय हिंदू आहेत आणि फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतात. हा यांच्यावरचा आक्षेप आहे. आमचे देव, आमचा धर्म फक्त राजकारणासाठी वापरण्याच्या यांच्या वृत्तीवर आमचा विरोध आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही चांगले हिंदू आहोत आणि आमच्या धर्माचा असा वापर आम्ही तुम्हाला करू देणार नाही. हे आम्ही म्हणतो ते त्यासाठी म्हणतो. अखलाक मारला गेला. रोहित वेमुला हा दलित मुलगा विद्यार्थी, याला आत्महत्या करावी लागली. त्याचं कारण त्या वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे. मी त्यांचे भाजपच्या नेत्यांची नावं विसरत होते. हैदराबादचे वरिष्ठ नेते त्यांच्या. पुण्यामध्ये मोहसिन शेख मारला गेला संशयावरून आणि हत्या करणारे सुटले. ही बंधुतेची व्याख्या भारतीय परंपरेत नाही. इथे हिंदू आणि मुसलमान वर्षानुवर्षे एकत्र राहिले आहेत. मुसलमानाच्या संदलाचा मान हिंदूला असतो आणि हिंदूच्या पालखीचा मान मुसलमानांना असतो. ती ही भूमी आहे, तो हा महाराष्ट्र धर्म आहे आणि म्हणून इथे हे रुजता कामा नये. पण तेही केलं गेलं. अनेक गोष्टी बंधुतेबद्दल कित्येक उदाहरणं देता येतील, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. त्याच्यानंतर देशाच्या संबंधीचे 4 शब्द, त्यात धर्मनिरपेक्षता हा शब्द येतो. आता कित्येक लोकांचा असं दावा आहे की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द नंतर घुसडले. म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की घटना चावडीवर ठेवली होती देशाच्या कुठल्या तरी खेड्याच्या, कोणीतरी रात्री घोंगडी घेऊन आला आणि हे शब्द बदलून गेला. तसं ते नाही आहे. ते या देशाच्या संसदेने पास केलेले शब्द आहेत. आणि इंदिरा गांधी फार वाईट होत्या वगैरे वगैरे, ठीक आहे, आपण समजू की समजा ते शब्द नसते तरीही राज्यघटना धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी होती की नाही हा मुद्दा आहे. आणि राज्यघटना समाजवादी जर नसती तर बाबासाहेबांच्या सरनाम्यात समता आणि न्याय हे शब्द आले नसते, कारण हे दोन्ही मूल्य समाजवादाची आहेत. आणि ज्यांना धर्मनिरपेक्ष घटना नाही असं वाटतं त्यांनी बाबासाहेबांच्या मूळ घटनेतलं 25 ते 31 कलम काढून वाचावं. त्यांना कळेल की ही राज्यघटना पहिल्या दिवसापासून धर्मनिरपेक्ष आहे. आमच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे की आमच्या राज्यघटनेमध्ये एकाही धर्माचं नाव लिहिलेलं नाही. आमची राज्यघटना एकाही धर्माला ओळखतच नाही.
आमची राज्यघटना धर्माला ओळखत नाही, देवाला ओळखत नाही. आमची घटना, राज्यघटना ही फक्त नागरिकांना ओळखते. आणि म्हणून आम्ही नेहमी अभिमानाने असं म्हणतो की या सभेला, निर्भय बनवच्या सभेला येणारे ना हिंदू असतात, ना मुस्लिम असतात, ना शीख असतात, ना ईसाई असतात, हे सगळे भारताचे नागरिक असतात. आणि ती नागरिकांची सभा, हे आपलं नागरिक शास्त्र, हे आपलं नागरिकत्व बाबासाहेबांनी दिलेलं, याच्या यांनी चिंधड्या उडवल्या. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षतेची मी खूप उदाहरणं देऊ शकतो, पाहिजे तेवढी मला उदाहरणं तुम्हाला देता येतील. केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं, ऐतिहासिक खटला आहे, की धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचं मूलभूत अंग आहे आणि ते बदलता येणार नाही. आता तो शब्द न बदलता धर्माच्या आधारावर राजकारण हे यांचं वैशिष्ट्य झालं. पंतप्रधान म्हणाले, आता आज निवडणूक आयोगाचा कॅमेरा आहे का इथे? आहेत का कोणी निवडणूक आयोगाचे? असतील तर मी त्या कॅमेऱ्यात डोळे घालून बोलू इच्छितो म्हणून विचारलं. पंतप्रधान पदावरचा माणूस म्हणतो की बजरंग बलीचं नाव घ्या आणि मतदान करा. निवडणूक आयोगाला पंतप्रधान दिसत नाहीत, निवडणूक आयोगात हिंमत नाही, निवडणूक आयोगाचे अधिकारी ते हिंमत ठेवत नाहीत की ते पंतप्रधानांवर कारवाई करतील, जी कारवाई TN शेषन नावाच्या माणसांनी बाळासाहेब ठाकरेंवर केली होती. बाळासाहेबांनी रमेश प्रभूंच्या प्रचारात हिंदुत्वाचा वापर केला असा मुद्दा आणून, देवधर्माचा वापर केला असा मुद्दा आणून बाळासाहेबांना उभं राहायला तर काय 6 वर्ष मतं द्यायला सुद्धा बंदी केली होती. आज ती हिंमत निवडणूक आयोगात नाही. निवडणूक आयोग 2 माणसांची गुलामी करतो असा आमचा आक्षेप आहे. आणि निवडणूक आयोग स्वतःला फक्त चिन्ह ठरवायचं असताना पक्षसुद्धा ठरवून मोकळा होतो, हे आपण पाहिलेलं आहे. अजितदादांना कशा पद्धतीने पक्ष दिला आपण पाहिलं. अजितदादा महान माणूस आहे, अजितदादांचं काय बोलायचं. अजितदादा म्हणे काकांनी माझ्यावर खूपच अन्याय केला. तुम्ही म्हणाल बाबा फारच हे तर झालं, लहानपणापासून आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, 3-4 वेळा उपमुख्यमंत्री, खासदार, हे सगळं करण्याला जर अन्याय म्हणत असतील तर असे अन्याय करणारे काका प्रत्येकाला मिळवत आपल्यापैकी. कसे रातोरात गेली ही माणसं, हे ईडीग्रस्त आहेत. आणि त्याचं कारण अजितदादा म्हणतात की त्या ठिकाणी आम्हाला मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आणि अजितदादा म्हणतात की विकास पुरुष मोदीजी आहेत. पण अजितदादा जे म्हणाले त्याचं जे उत्तर दुसरं होतं ते सुनेत्राताईंनीच त्यांच्याच भार्येनी, पत्नींनी सांगितलं. अजितदादा म्हणाले मोदी विकास पुरुष आहेत, सुनेत्राताई म्हणाल्या पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचारी जगात विकास पुरुष म्हणून ओळखतात. दुसरी ओळ फार महत्वाची, भ्रष्टाचारी जगात, हे सुनेत्राताईंचं वाक्य आहे. हे ABP माझानी कोट केलं, मी नाही. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचारी जगात विकास पुरुष म्हणून ओळखले जाते. ह्या विकास पुरुषाच्या हे मागे गेले. ईडी आली, त्याच्यावर ईडीवरती येईल. धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलाल तितकं कमी, समाजवादाबद्दल बोलाल ते अजून कमी. अदानी 4 पहिल्या उद्योगपतींमध्ये जाऊन बसला जगातल्या. प्रत्येक पंतप्रधानांच्या प्रत्येक दौऱ्यात अदानी मागे पुढे त्या देशात जाऊन येतो, नाही तर सोबतही जातो. पंतप्रधान विमानात त्याच्यासोबत जातात. आणि त्याच्यानंतर कुठे ऑस्ट्रेलियात, कुठे जर्मनीत अदानीच्या नावे करार होतात. भारतीय पंतप्रधानांनी कोणत्याही अशा प्रकारे मार्केटिंग एका उद्योगपतीचं केल्याचं लक्षण नाही. उद्योगपतींना एका अंतरावर ठेवायची परंपरा होती. घनश्यामदास बिर्लांच्या बाबत पत्र लिहिलं होतं गांधीजींनी की हा घनश्याम आपला गैरफायदा घेईल असं वाटत नाही का, कारण आपण त्याच्या घरीच राहतो. त्याच्यावर पटेलांनी पत्र लिहिलं की ज्या दिवशी घनश्याम आपला गैरफायदा घेईल असं दिसेल त्या दिवशी शिक्षा करणारा पहिला मी असेन. त्या पटेलांचं हे नाव घेतात आणि ते हे करतात जगात. लोकशाहीबद्दल बोलावं तितकं कमी आहे. काय बोलायचं, ईडी सुरू झाली. ईडी हे नाव पण कोणी ऐकलं नव्हतं. मनमोहन सिंग काळात अधिकाऱ्यांना अटक झाली, ईडीचा आपण वाचायचो. या ईडीचा कन्व्हिक्शन रेट म्हणजे दोषी किती ठरतात, ईडीने जर 200 लोक ताब्यात घेतले तर त्यातला फक्त 1 माणूस कन्व्हिक्ट होतो. 0.5% हा या ईडीचा. याचा अर्थ उरलेले 199 राजकीय कारणासाठी अटक केले असतात. ईडीने, मला देशाच्या या माझ्या यंत्रणेबद्दल बोलायला लाज वाटते, कारण ही माझी यंत्रणा आहे आणि मी दिलेल्या करातून हे पगार घेतात, पण हे नोकरी मात्र मोदी शहाची करतात, हा मुद्दा आहे. ईडीने 2 किस्से तुम्हाला सांगतो. अनिल देशमुखांवर ईडी लागली. आरोप काय होता, 100 कोटी रुपये. प्रकरण हायकोर्टात गेलं. हायकोर्टाने सांगितलं की अशा फॅन्सी फिगर सांगू नका, 100 कोटी, नेमका आकडा सांगा. यांनी अफिडाविट दिलं
शपथपत्र सांगितलं की 1.71 कोटी म्हणजे 1,71,00,000 गुन्हा लावलाय 100 कोटीचा 1,71,00,000 कोर्ट म्हटलं चला तेही ठीक आहे, 1 रुपयाचा अपहार हा सुद्धा अपहार, याचा एक पुरावा द्या. ईडीने निर्लज्जपणे असं शपथपत्र दिलं की आमच्याकडे याचा एकही पुरावा नाही. हे आरोपपत्र आम्ही सांगोवांगी, हिअरसे असा शब्द वापरला, हिअरसे सांगोवांगीवरून हे आरोपपत्र आम्ही भरलं. अनिल देशमुखांना हर प्रकारे त्रास दिला. त्यांना अजमल कसाबच्या कोठडीत ठेवलं जी की आतंकवाद्यासाठी आहे. मनोधैर्य खच्ची करायचं आणि का तर तू भाजपात आहे. मोदींनी घोषणा केली होती न खाऊंगा ना खाने दूंगा, त्याचं पुढचं होतं ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा. 70,000 कोटीचा आरोप हा माणूस, पंतप्रधान पदावर बसलेला जबाबदार माणूस 70,000 कोटीचा आरोप आज अजितदादांवर करतो आणि 3 दिवसात अजितदादा मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून दिसतात. किती मोठी शिक्षा भ्रष्टाचाराला. अशी शिक्षाही सगळ्यांना मिळो, चांगलं आहे. हसन मुश्रीफांचा वकील सांगतो की मला यांची केसच आठवत नाही, त्याला शंखपुष्पी द्यायला पाहिजे. नारायण राणेंचा वकील सांगतो फाईल गहाळ झाली. माणसं विरोधी पक्षात असताना भ्रष्ट असतात. 22 नेते महाराष्ट्रातले ज्यांच्यावर ईडी CBI यांनी चार्जशीट केली होती, काहीतरी आरोप ठेवले होते, भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सेनेत गेल्यावर ते आरोप काढून टाकले. हा कोणता न्याय, हे कोणतं सत्य हे जनता विचारते आहे. ईडीने इतकी लाज गमावली की पश्चिम बंगालमध्ये एका खेड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांनी मारून पिटाळून लावलं. मी मारण्याच्या विरोधात आहे. गांधीची अहिंसा मानणारे आम्ही लोक आहोत आणि यंत्रणेवर कोणी हात उगारता कामा नये असं आमचं मत आहे. कोणीतरी नगरमध्ये पोलिसांवरच हात उगारतो ते आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. आपल्याच यंत्रणांना आपण असंच संपवलं तर उद्या अराजक आल्याशिवाय राहणार. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना मारले असं आम्ही समर्थन करत नाही. पण ईडीने समजून घ्यावं की आपली कोणती प्रतिमा या देशामध्ये आहे. तामिळनाडूतला एक शेतकरी एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं आणि त्याचं भांडण झालं आणि ते भांडण झालं म्हणून ईडीने त्याच्या घरावर धाड टाकली. त्याच्या खात्यात 450 रुपये होते. इतकी चेष्टा आपल्या देशातल्या यंत्रणांची. उद्या मोदी शहा जातील, हे काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही. उद्या नाही, हे 24लाच जाणार आहेत. हे आत्ताच जाणार आहे 4 जूनला. 4 जूनला हे पुन्हा येणार नाहीत भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर. ते 4 जूनला जाणार. पण जाता जाता यांनी व्यवस्थांची जी अधोगती करून ठेवली, प्रत्येक व्यवस्था जी सडवली, त्या व्यवस्थेकडे नीट पाहिजे. आमच्या सभेत कोणी राजकीय नेता नसतो. आमच्या सभेत पक्षाचं नाव नसतं. कोणता पक्षाचा बॅनर इथं तुम्हाला दिसत नाही. या सभा कार्यकर्ते स्वतःहून करतात. पण तरी आम्हाला नोटीस येते. निवडणूक आयोगाचे कॅमेरे आमच्या समोर लावतात. आम्हाला सिंधुदुर्गमध्ये पोचल्या नोटीस, मी आणि आसिम पोचलो वेशीवर की नोटीस घेऊन पोलीस की तुम्ही प्रक्षोभक बोलू नये. आम्ही म्हणलं आमची सिंधुदुर्गात काय गरज आहे आम्ही प्रक्षोभक बोलण्याची. इथे एक वडील आणि 2 छोटी मुलं आहेत ना, ते भरपूर बोलतात प्रक्षोभक. ते काही बोलतात, त्यांच्यावर पोलिसांची कारवाई नाही, पण आमच्यावर मात्र कॅमेरे असतात. आम्ही तिथे 3 सभा घेतल्या आधी. म्हणलं वडील आणि 2 मुलगा 3 झाल्या. आणखी 2 सभा घेतल्या आम्ही उज्ज्वल निकमांच्या विरोधात सुद्धा 2-3 सभा घेणार. कारण ज्या माणसाला हे रोज दिसलं 10 वर्ष, एक कायदेतज्ञ म्हणून की इथे रोज घटना पायदळी तोडून जाते, तोही माणूस जर जात असेल तर आम्ही त्या माणसाला घटनाद्रोही समजतो. आम्ही त्यांना कायदेतज्ञ नाही समजतो. अशा पक्षात जाणं हे आम्ही घटनाद्रोही समजतो आणि आम्ही तर कायदेतज्ञ नाही समजणार. तुमचं जर उघड दिसतंय की रोज राज्य घटना पायदळी तोडून जाते, आम्हाला आश्चर्य वाटलं की निकम साहेब जाऊ कसे शकतात त्या पक्षात. पण ते गेले आणि त्यांना उमेदवारी पण दिली. तेव्हा जे काही चाललेलं आहे, जे काही सुरू आहे, गणराज्याबाबत पण मी उदाहरणं देऊ शकतो की कशा प्रकारे दिल्लीला औषध पुरवठाच होणे हेही बघण्यात आलं. दिल्लीचे लोक मरावेत अशी यांची इच्छा होती, कारण दिल्लीत यांची सत्ता आली नव्हती. यांनी घोषणा तर खूप केल्या. आता पण घोषणा होती 400 पार होती की नाही, आता ती गायब झाल्या जाहिराती. आता आपकी बार फिर मोदी सरकार असं हळूच आवाजात आला. यांनी दिल्लीत घोषणा केली होती आपकी बार 45 पार. यांना जागा मिळाल्या मला वाटतं 1 जागा मिळाली. ते पार बीर सगळं नाटक, ते काही म्हणायचं काम. पण ते आत्ता होत आहे. गणराज्यामध्ये राज्य आणि राष्ट्राचे संबंध ही नीव आहे या भारतीय राज्यघटनेची. आपली राज्यघटना ही राज्याला आणि केंद्राला वेगवेगळी स्वायत्तता देते, ती यांनी सगळी संपवली. वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नर, महाराष्ट्रातल्या गव्हर्नरांचा किस्सा असेमनी सांगितला, मी तो सांगणार नाही. ते आणून राज्यांची
आपल्याला मत न देणारी राज्य कमकुवत कशी होईल? दुर्दैवाची गोष्ट आहे हे सासवडकरांनी सहन करता कामा नये. बारामती मतदारसंघातल्या लोकांनी अजितदादांना जाब विचारला पाहिजे की आम्हाला मत दिलं तरच निधी देऊ, हे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात हे सांग. अजितदादा जे काही बोलतायत ते घटना विरोधी आहे. राज्यघटनेप्रमाणे सगळ्यांना सारखा निधी, प्रत्येक संसाधनावर प्रत्येक भारतीयाचा सारखा हक्क आहे. आज अजितदादा धमक्या देण्यावर उतरले की आम्हाला जर मत दिलं नाही तर आम्ही तुमचा निधी रोखू. हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि अजितदादा इकडे होते तोपर्यंत त्यांना लोकशाही कळत होती. कदाचित त्या पक्षाचा गुण लागला की त्यांना आता लोकशाही कळत नाही. हे होता कामा नये, म्हणून ही लढाई आहे. या माझ्या भाषणामध्ये, प्रत्येक भाषणामध्ये अनेक गोष्टी आपण बोलतो. एक फक्त उदाहरण सांगतो यांच्या भ्रष्टाचाराचे किस्से असे मी सांगितले. नोटाबंदी हा सुनियोजित भ्रष्टाचार होता हे लक्षात घ्या. नोटाबंदी ही अपघाताने झालेली चूक नाही. कारण नोटाबंदीमध्ये एकाही श्रीमंत माणसाचे रुपये बुडाले नाहीत. सासवडमध्ये कोणी श्रीमंतांनी आत्महत्या केली, कोणी जीव दिला? शेतकरी रोज मरतात हजारो शेकडोच्या संख्येने, सासवडमध्ये नाही श्रीमंत म्हणून. त्याचं कारण की 20% कमिशन घेऊन ते नोटा दुसऱ्या बदलून देणारी यंत्रणा कार्यरत होती. मी जे काही सांगतो ते लक्षपूर्वक आहे का, मी हवेत आरोप करत नाही. नोटाबंदी झाल्यानंतर पहिल्या 3 दिवसात अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक या बँकेने 475 कोटीच्या नोटा बदलून दिल्या. या बँकेचे संचालक श्रीमान अमित शहा हे आहेत, लक्षात घ्या. गुजरातमधल्या 11 कोऑपरेटिव्ह बँकांनी पहिल्या 5 दिवसात 3000 कोटींच्या वर नोटा बदलून दिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह बँकेत मात्र काळा पैसा हे जाहीर केलं. गुजरातमधल्या बँकांना ती मुभा होती. हा सुनियोजित भ्रष्टाचार होता. आणि यातून 20% कोणी कमिशन कमावलं ते आपलं आपलं शोधा. दुसरा यांचा PM केअर फंड. त्या PM केअर फंडाने आपल्याच कंपन्यांनी ज्या पेट्रोल आणि डिझेल महागात विकतात, जे 66 रुपये पेट्रोल होतं मनमोहन सिंग आले तेव्हा, आज 107 रुपये. क्रूड ऑइलचा भाव कमी असतानाही ते वाढलेलं आहे. ते लिंक केलेलं आहे जागतिक दरवाढीशी. पण जेव्हा क्रूड ऑइलचा भाव कमी होता तेव्हा यांनी ती दरवाढ ठेवली. त्याचं कारण की यांना सगळ्या बाजूंनी पैसा लुटायचा आहे. गॅसचा सिलेंडर इथे महिला भगिनी बसल्या, 400-450चा गॅस आज 1100ला तुम्ही घेता. ती योजना कुठे गेली मला माहीत नाही. त्या योजनेचं फार बोर आहे वाजला, उज्ज्वला गॅस योजना. भ्रष्टाचारामध्ये एक फक्त उदाहरण सांगतो पुढे. क्विंट नावाचं एक नियतकालिक आहे, द क्विंट असं त्याचं नाव आहे. त्यांनी परवा एक कथा छापली. गुजरातमधल्या एका दलित कुटुंबाला त्यांची जमीन रस्त्यामध्ये गेली आणि त्या रस्त्यामध्ये गेलेल्या जमिनीला 12 कोटी रुपये मिळाले. ह्या 12 कोटीचा एक वेल्सपन नावाची कंपनी आहे, तिचा एक अधिकारी यांच्या घरी आला. ही कंपनी अदानीशी संबंधित आहे. आणि त्या वेल्सपन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यांना असं सांगितलं की ही जी कॉम्पेन्सेशनची रक्कम आली ही तुम्हाला इलेक्ट्रोरल बॉन्डमध्ये गुंतवायला लागेल आणि त्याच्या 3 वर्षात ही रक्कम दुप्पट होईल. अशिक्षित कुटुंब होतं, त्यांनी ते इलेक्ट्रोरल बॉन्ड खरेदी केले. या कुटुंबाने, एका दलित कुटुंबाने ज्याची आता जमीनही राहिली नाही, पैसाही राहिला नाही, ते कुटुंब पूर्ण नागवलं गेलं. त्या कुटुंबाने 12 कोटीचे इलेक्ट्रोरल बॉन्ड विकत घेतले. आणि त्याच्या पुढची धक्कादायक गोष्ट क्विंटने छापलेली. भारतीय जनता पक्षाने त्याचा आजपर्यंत गेला 1 आठवडा ती स्टोरी चालली आहे, पण आजपर्यंत इन्कार केलेला नाही. त्यातले 11 कोटीचे बॉन्ड हे भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या नावावर गेले आणि 1 कोटीचे बॉन्ड हे आपल्या मिंदे सेनेच्या नावावर गेले. हे आपले शिंदे हे सांगतात शिवाजी महाराजांचं उठसूट नाव घेतात. अरे कशाला नाव घेतात शिवाजी महाराजांचं? शिवाजी महाराजांचा एकतरी मावळा सुरत मार्गे गुवाहाटीला पळून लपून छपून मुंबईत आला का कधी? कशाला शिंदे तुम्ही नाव घेता? ते नाव घेतात दरवेळेला, शिवाजी महाराजांचं नाव घेतात. शिंदेंना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. कारण त्यांनी जो पळपुटेपणा केला आमदारांना घेऊन तसा कधीही महाराजांच्या इतिहासात तुम्हाला दिसणार नाही. पण ते नाव घेतात शिवाजी महाराजांचं. तर मुद्दा असा आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डसह अनेक प्रकारांची घोटाळ्याची मला लोक म्हणतात मोदी कशाला खातील, मोदींना का संसार आहे का? माहीत नाही, आम्हालाही वाटायचं आधी. पण मग आम्ही एक व्हॉट्सअप मेसेज पाहिला कुठून कुठून आल्या. त्याच्यात असं म्हणलं होतं की शोलेमधल्या गब्बर सिंगला तरी कुठं कुटुंब होतं, त्याचंही लग्न झालेलं नव्हतं. लग्न न झालेल्याबद्दल भलतीच सहानुभूती असते लोकांनी, मला माहीत नाही का, पण ते आहे कसं. म्हणजे यांचं झालेलं आहे. 2014ला त्यांनी जाहीर केलं की माझं लग्न झालेलं नाही. 19ला त्यांनी जाहीर केलं की माझं लग्न पूर्वीच झालं. हे आता ते मोदीजी खरं बोलतील त्या दिवशी भूकंप होऊ शकतो म्हणून ते बोलत नाहीत बिचारे, की कशाला पृथ्वीवर भूकंप करायचं म्हणून ते बोलत नाहीत. त्यांचा व्यक्तिवाद वेगळीच गोष्ट आहे. ती मध्ये G20 परिषद भरवली होती. असं चित्र दाखवलं त्या 20 देशाचे पंतप्रधानच मोदीजी झाले. खरं म्हणजे G20 हे दुसरं तिसरं काही नसून ते हळदी कुंकू आहे. आज तुमच्या घरी, उद्या आमच्याकडे. 20 देशांमध्ये ते होत राहा, 20 देशांमध्ये ते होत राहा. त्याच्यातून काय फार झाल्याचं कळतं.
पण प्रचार असा केला की मोदीजी आता 20 देशाचे मालक झाले. अरे याच देशात इंदिरा गांधीने 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण एवढा बोलबाला कधी केला नाही. पण हे यांचं व्यक्तिस्तोमाचा तो प्रकार आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा असो, महागाईचा मुद्दा असो, यांना मीडिया प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारलेल्या पत्रकारांच्या नोकऱ्या जातात. मला अजून ते अभिजित कारंडेची नोकरी कशी गेली नाही याचं आश्चर्य वाटतंय. त्यांनी किरीट सोमय्याला पूर्ण उघडा केला, म्हणजे हे मी चांगल्या अर्थाने म्हणतो. किरीट सोमय्यांना त्यांनी पूर्ण एक्सपोज केला आणि किरीट सोमय्याला म्हणावं लागलं की हो हे ढोंगे आमचं, हे म्हणून घेतलं त्यांनी. त्याची अजून नोकरी कशी गेली नाही अभिजितची आमच्या ते मला माहीत. पण हे होत आहे, हे दररोज होत आहे आणि ह्या दडपशाहीच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागणार. एक कारण शेवटचं, जो माझ्या भाषणाचा शेवटचा भाग आहे त्याकडे मी येतो, त्याच्यासाठी आपल्याला यांना हरवायचं आहे. आणि ते कारण असं की आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा हे सतत उपहास करत आहे. व्हॉट्सॲप विद्यापीठ वापरून बाबासाहेबांची 14 एप्रिलला जयंती असते, बरोबर 12 एप्रिलला तुमच्याकडे मेसेज येऊन पडणार की राज्यघटनेचे 396 सदस्य होते, मग बाबासाहेब एकटेच शिल्पकार कसे येणार तुमच्याकडे, मेसेज येतो का नाही बघा. बाबासाहेबांच्या दर जयंतीला हा मेसेज येतो. त्याच्यावर मग त्या गाढवाला आपल्याला सांगायला लागतं की अरे घटना समितीत एकूण 7 लोक होते, त्यातले 2 आजारी पडले, 2 कधीच आले नाही, 2 परदेशात निघून गेले आणि म्हणून घटना लिहिण्याची जिम्मेदारी बाबासाहेबांवर पडली. हे टी कृष्णमाचार्यांनी संविधान सभेत सांगितलेलं आपल्याला त्याला सांगावं लागतं, म्हणून बाबासाहेब शिल्पकार. पण सतत भांडणं दाखवायची. यांना नेते नको आहेत, लक्षात घ्या. नेत्यांचं तत्त्वज्ञान यांना नको आहे. मगाशी आसिमनी सांगितलं म्हणून मी ती गोष्ट सांगतो. सरदार पटेलांचा पुतळा पाहिजे, पण सरदार पटेल यांना नको आहेत. ज्या सरदारांचा मोठा पुतळा 21 आदिवासी गावं उद्ध्वस्त करून केला, त्या सरदारांचं पुतळ्याबद्दलचं नेमकं काय मत होतं त्याची मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. गांधीजींची जेव्हा हत्या झाली बिर्ला भवनमध्ये, तेव्हा हजारो कार्यकर्ते जमले की इथे गांधीजींचं स्मारक व्हायला पाहिजे. आता जागा होती घनश्यामदास बिर्लांची आणि त्याच्यावर नेहरू आणि सरदार पटेल यांनी एकमेकांना भरपूर 20-25 पत्र आहेत, त्याच्यात त्यांनी पत्र लिहिले की स्मारक इथं व्हावं का. हे नेते बुद्धी होती त्यांच्या. हे सगळे स्वातंत्र्य आंदोलनात आलेले नेते अत्यंत हुशार होते सगळे. बाबासाहेबांच्या पदव्या मोजता येत नाहीत. सुभाषबाबू ICS होते, गांधी, नेहरू, पटेल हे सगळे बॅरिस्टर होते आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या हेही सांगायला पाहिजे. त्याच्यावरती शेवटच्या पत्रात सरदार पटेल असं लिहितात की प्रिय जवाहर, बराच विचार केल्यानंतर मी या निष्कर्षाला आलो आहे की बापूंचं स्मारक हे दगडविटांमध्ये आणि पुतळ्यामध्ये असू शकत नाही. बापूंचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यात ते स्मारक आहे. त्याच सरदारांचा यांनी पुतळा केला. काय माणसं होती, काय माणूस होता सरदार पटेल, काय माणूस होता. 4 वर्ष सिनियर होता हा माणूस गांधीजींना. सरदार आधी बॅरिस्टर झाले. सरदारांची प्रॅक्टिस धो चालायची. सरदार अत्यंत उंची राहायचे. सरदार बिलियर्डसारखे श्रीमंतांचे खेळ खेळायचे. सरदार अतिशय उंची राहणीमान होतं. आणि आपल्याला गांधीजींचा तो खटला माहिती आहे, ज्यात पहिल्याच खटल्यात त्यांची ततपप झाली आणि सरदार आले होते की अरे कोई पोरबंदर से बॅरिस्टर आहे तो सुनते है ये क्या बोलते, म्हणून सरदार आर्ग्युमेंट ऐकायला आले होते. गांधीजी गळपटले आणि अक्षरशः घामा घुमून अपमानित होऊन जजच्या समोर निघाले. त्यावेळेला सरदारांनी शेरा मारला की अरे ये तो भगोडा बॅरिस्टर निघाला. त्याच सरदारांनी लिहिलं आहे की हा भगोडा बॅरिस्टर पुढच्या काही महिन्यात माझा नेता कसा झाला आणि त्यांनी माझ्या अंगावरचा सूट बूट काढून माझ्या अंगावर खादी कशी चढवली हे माझं मलाही कळलं नाही. हे दिलं ही नेते मंडळी. गांधी यांना कळणारच नाहीत, यांना गोडसेच कळणार. बाहेर गेले की गांधीच्याच पुतळ्यापुढे जावं लागतं, कारण तिथं गोळवलकर आणि हेडगेवारांचे पुतळे नाही, तिथे गांधीजीच्या. ही माणसं इतकी ढोंगी आहेत की यांना यांच्या विचारधारेच्या लोकांचं नाव घेण्याची सुद्धा यांच्यात हिंमत नाही. तुम्ही लक्षात घ्या, कालच्या सभेत सुद्धा कोल्हापूरच्या पंतप्रधान मोदी काय म्हणाले, महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर की भूमी है. त्यांना हे म्हणतात का ते बघा की गोळवलकर और हेडगेवार की भूमी आहे, कधीही नाही. त्याचं कारण की त्यांना कोणी ओळखत नाही महाराष्ट्राच्या बाहेर. जगात गेल्यावर, तिथे गेल्यावर बापूंच्या पुतळ्यापुढे जावं लागतं. म्हणून स्ट्रॅटेजी अशी की तिकडे गेले की बापू आणि देशात आले की नथुराम. त्याला पंडित नथुराम म्हणणारे नालायक लोक आहेत. जो एक खुनी होता, जो एक स्वातंत्र्याच्या नंतरचा पहिला दहशतवादी होता, त्याला पण पंडित म्हणणारे लोक आहेत. ही या देशाचा हा आजच्या घडीचा मोठा प्रश्न आहे. आणि हे सगळं यांनी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून खोटं पेरून केलं आहे. अत्यंत खोटारड्या कथा सांगायच्या व्हॉट्सॲप पण लोकांना. चांगली चांगली माणसं. मला एका सभेत एक गृहस्थ, मी नेहरूंची तारीफ केली, ती त्यांना अजिबातच आवडली नाही. हे भक्ताचं पहिलं लक्षण आहे. नेहरू त्यांना अजिबात आवडत नाहीत, पहिलं लक्षण असतं. भक्ताला एखाद्या चिडवायचं ना, नेहरूंवर बोलत राहा. परवा सुरेश द्वादशीवार सर नागपूरमध्ये आमच्या सभेचे अध्यक्ष होते आणि ते म्हणाले की म्हणे इथला एक महालातला एक स्वयंसेवक मला सांगत होता म्हणे
की ते नेहरू आणि लेडी माउंटबॅटनचं अफेअर वगैरे. तर मी त्याला म्हणालो म्हणे, अरे ती बाई सुंदर, नेहरू सुंदर, ते एकमेकात अफेअर करतील का? ती तुझ्याशी येऊन थोडीच अफेअर करणार आहे, असं मी म्हणालो. या पातळीवर बोलणं आपल्याला आवडत नाही, ते बोलूही नाही. पण आता ही वेळच आली की असे इरिटेट करतात. हे जे मी त्यांना इटुकले पिटुकले भक्तुले म्हणतो, हे फेसबुकवर असतात ना, काय अक्कल मातीची नसते. सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोसांवर अन्याय झाला. अरे गाढवा, तू आधी मुरली मनोहर जोशींना अडवाणीवरचा अन्याय काढून दाखवून मग तू त्यांचं बोलणं, तुझी अक्कल काय, तू बोलतो काय, असं सगळा प्रकार. तर सरदार पटेल हे गांधीजींचे, सरदार पटेल एकही दिवस हिंसेचं समर्थन करणारे नव्हते. गांधीजी सरदारांना अहिंसेचा हिंसक प्रचारक असं म्हणायचे. अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणजे जो अहिंसेला अत्यंत हिंसावान पद्धतीने प्रचार करतो ते म्हणजे सरदार होते. पण त्याच्यात द्वंद्व दाखवायचं, सगळ्यात द्वंद्व दाखवायचं ते गांधी आणि आंबेडकर. हे दोघं एकमेकांचे कसे शत्रू होते. खूप कथा आपणही ऐकल्या, खूप पाहिलं कसे मतभेद होते वगैरे वगैरे, हे रंग सांगतात. पण त्या मूळ कथा सांगत नाहीत की जेव्हा जेव्हा देशाची वेळ आली आणि समाजाची वेळ आली तेव्हा ही माणसं एक होती. यांच्या डोक्यात मेंदू होते स्वतंत्र आणि म्हणून यांच्यात मतभेद असणं स्वाभाविक होतं. हे काही उठ म्हणले की उठणाऱ्या संघटनेचे सगळे सदस्य नव्हते की नागपूरहून एक कोणीतरी उठायला सांगतो आणि हे सगळे उठून उभे राहतात, अशा संघटनेचे सदस्य नव्हते. आणि म्हणून त्यांच्यातले मतभेद स्वाभाविक आहेत, पण ते योग्य वेळी मिटत असत. गांधीजींचे प्राण धोक्यात आल्यानंतर बाबासाहेबांनी पुणे करार केलेला आहे, हा इतिहास विसरू नका. ते गांधीजींचा जीव वाचवण्यासाठी केलेला करार. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा घटनेची जेव्हा वेळ आली तेव्हा बाबासाहेब हे सगळ्यांची एकमताने झालेली निवड होती. त्याच्यामध्ये कुठलाही कोणाच्या मनात संशय नव्हता की बाबासाहेब आंबेडकर हेच राज्यघटना लिहिणार, हे तेव्हा ठरलं होतं. कोणाच्याही मनात संशय नव्हता. बाबासाहेबांचं घटना समितीतलं पद गेलं कारण बंगालची फाळणी झाली आणि त्याच्या पक्षाकडून शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाच्या पक्षाकडून निवडून आले होते. त्या पक्षाचे ते तिथे सदस्य होते, त्यांचं सदस्यत्व गेलं कारण बंगालची फाळणी झाली आणि विधानसभा विसर्जित झाली. त्याच्यानंतर राष्ट्रपती म्हणजे तेव्हाची घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी बाळासाहेब खेर, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, यांना पत्र लिहिलं आहे की घटना समितीत बाबासाहेब अनिवार्य आहेत, ते निवडून आले पाहिजे. ही ती माणसं होती जी देशहितासाठी एकत्र येत होती. बाबासाहेबांचा एक किस्सा सांगून फक्त पुढे जातो. हा किस्सा प्यारेलालजींनी लिहिला आहे. हे किस्से मी सगळ्या भाषणात बनवून सांगतो. ते मी इथे बसलेल्या माझ्या पुढच्या पिढीच्या लोकांसाठी सांगत नाही. ते मी इथे जे तरुण बसलेत, ज्यांना व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी काहीतरी वेगळंच सांगते, त्यांच्यासाठी या गोष्टी प्रत्येक भाषणात सांगाव्या लागतात. कदाचित माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या यूट्यूबमध्ये तुम्हाला ते दिसणार, यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्ही हे समजून घ्या. पाहिजे असंही म्हणा की या माणसाला दुसरं काही बोलता येत नाही का, तसंही म्हणा. पण हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हे पिढ्या नासवण्याचं षडयंत्र हे आपण संपवलं पाहिजे आणि आपला खरा देश आपल्या मुलांपुढे आपण नीट उभा केला पाहिजे. ही माणसं काय होती स्वातंत्र्य आंदोलन, हे कारण यांना स्वातंत्र्याचं आंदोलन हे संपवायचं आहे, कारण त्याच्यात हे सहभागी नव्हते. यांना ते सगळं संपवायचं आहे ज्याच्यात यांचा सहभाग नव्हता. आणि म्हणून ती ब्रिटिश पार्लमेंटची इमारतसुद्धा ती संपून मोदींना सांगायचं की माझ्यापासून ब्रिटिश आपली आपली पार्लमेंट सुरू होते, ही नवीन, ही मीच केली, हे त्यांना सांगायचं. म्हणून हे सांगायचं. अनेक मतभेद होते पण ही माणसं योग्य वेळी एक होते. सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरू यांचे पण खूप भांडणं लावले जातात, भरपूर भांडणं लावली जातात. पटेल आणि नेहरू यांच्यामधले मतभेद हे सांगितले जातात, पण पटेल आणि नेहरू एकमेकांना सोडायला रात्री घरी जात हे मात्र सांगितलं जातं. जे एक सेंद्रिय नातं, ऑर्गॅनिक रिलेशनशिप जी होती ती मात्र कधी सांगितली जात नाही. यांचा निबंधाचा विषय असतो, सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर. ते आपण शाळेत लिहायचो ना, सूर्य उगवला नसता तर वगैरे, त्या श्रेणीत. 46 साली काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पटेलांनी पत्र लिहिलं आणि हे कळवलं की आता माझं कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं, माझ्या आजारपणाची पण बातमी येणार नाही, मी गेल्याचीच थेट बातमी येईल, याची मनाची तयारी ठेवा. असा माणूस 47ला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतो का? आणि सरदारांना जर पाहिजे असतं तर पंतप्रधानपद त्यांना सहज मिळालं असतं, कारण संघटना सरदारांच्या ताब्यात होते. काँग्रेसच्या अंतर्गत तेव्हा निवडणुका व्हायच्या आणि राष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक झाली त्यात राजेंद्र प्रसाद हे सरदार पटेलांचे उमेदवार होते आणि नेहरूंचे उमेदवार हे राजगोपालाचारी होते. आणि कित्येक मतांनी राजेंद्र प्रसाद निवडून आले. जो माणूस दुसऱ्याला राष्ट्रपती करतो तो स्वतः पंतप्रधान व्हायला काय हरकत होती. पण 37 पासूनची द्वादशीवार सरांनी फार उत्तम लिहिलं आहे साधनेमध्ये. 37 पासूनची वाटणी होती की काँग्रेसमध्ये की गांधीजींनी योजना आखायची, सरदारांनी तिच्या मागे संघटनेचं बळ उभे करायचं आणि जवाहरलाल नेहरूंच्या लोकप्रियतेवर ती लोकांपर्यंत न्यायची, ही ती त्रिसूत्र होती. आणि म्हणून सरदार पटेल पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कधीही नव्हते तरी खोटं नाटं सांगायचं. सरदार पटेलांचा एक प्रसंग काकासाहेब गाडगिळांनी लिहिला. काकासाहेब गाडगिळ हे आपल्या पुण्याचे खासदार होते, केंद्रात 5 वर्ष मंत्री होते, मोठा माणूस होता. त्या काकासाहेब गाडगिळांनी एक पथिक नावाचं आत्मचरित्र लिहिलं.
आणि त्यामध्ये ह्या प्रसंगाचा उल्लेख त्यांनी केला. ते काकासाहेब असं लिहितात की मृत्यूच्या काही दिवस आधी सरदारांनी मला बोलवलं आणि ते म्हणाले की आता मी जाणार हे नक्की आहे, पण मला तुझ्याकडून 2 वचनं पाहिजेत. एक म्हणजे माझा मृत्यू होईल त्या दिवशी दिवसभर तू जवाहरची सोबत सोडणार नाहीस, कारण माझ्या जाण्याचा धक्का जवाहरला सहन होणार नाही. आणि दुसरं म्हणजे काँग्रेस पक्षांतर्गत तू सदैव जवाहरच्याच पाठीशी उभा राहशील. ही 2 वचनं. जो आपला शत्रू असतो त्याच्याबाबत मृत्यूशय्येवरचा माणूस अशी वचनं घेत असतो का याचा विचार. पण सतत विष पेरायचं, सतत सांगायचं, सतत कशी भांडणं होती, अमुक होतं. स्वतः सरदारांनी म्हणलं की मी तिथेच राहीन जिथे बापू मला ठेवतील आणि मी तोपर्यंत राहील जोपर्यंत बापूंची इच्छा असेल. अशी म्हणणारी ही माणसं, यांना ते नातेसंबंध मोदी अडवाणी या संबंधात दिसतात. यांना हे कळणारच नाही. त्याचं कारण त्यांच्याकडे लगेच मार्गदर्शक मंडळात रवानगी करतात. इथे ते नेत्यांबद्दलचं नाही, इथे नेत्याबद्दलच्या कल्पना स्पष्ट आहे. सुभाषबाबू जेव्हा स्वातंत्र्याची घाई करत होते आणि गांधी म्हणत होते की आप अभी तयार नहीं है, गांधींनी फैजपूर अधिवेशनात पत्र लिहिलं की आप अभी तयार नहीं है, स्वातंत्र्यासाठी आपण अजून तयार नाही, हे गांधीजी म्हणत होते. त्या पत्रामध्ये एक फार सुंदर पत्र नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना लिहिलेलं आहे. आणि सुभाषचंद्र बोसांना नेहरू लिहितात की प्रिय सुभाष, आज या घडीला या देशात तुमच्या एवढा देशभक्त कोणीही नाही हे मला माहीत आहे. पहिलं वाक्य, तुमच्या एवढा देशभक्त कोणी नाही हे मला माहीत आहे. पण तुम्ही उतावीळ आहात. तुम्ही आपल्या नेत्याला नीट समजून घ्या, त्याचं म्हणणं नीट लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्ही आपल्या नेत्याचं महत्त्व लक्षात घ्या. तुम्ही आणि मी दिसायला देखणे आहोत. आपल्याला बघायला हजारो लोक रस्त्यावर येतात. तुमच्या आणि माझ्या भाषणाला लाखो माणसं गर्दी करतात. आपल्या प्रत्येक वाक्यावर ते टाळ्या वाजवतात. पण सभेतून परत जाताना मात्र ते गांधीजी की जय म्हणतात, हे विसरू नका. आपली नेते ओळखणारी ही माणसं होती आणि या माणसांचा इतिहास हे उद्ध्वस्त करून पाहतायत, हे आमचं दुःख आहे. आणि म्हणून आम्ही मैदानात होतो. ही माणसं आमची कोणी नात्यातली नाहीत, पण ही माणसं अशी आहेत की ज्यांच्यामुळे आज तुम्ही आणि मी येत आहोत. त्याच माणसांचा इतिहास हे उद्ध्वस्त करतायत, म्हणून हे सांगायला लागतं. नाही तर तो काही भाषणाचा विषय नाही, निवडणुकीतल्या भाषणाचा तर अजिबात नाही. पण तरी हे सांगायला लागतं की पुढच्या पिढ्यांना कळावं की ही काय माणसं होती, म्हणून हे सांगायला लागतं. सुभाषबाबूंच्याबद्दल अनेक गैरसमज. काय मतभेद होते सुभाषबाबूंचे आणि काँग्रेसचे? मतभेद एवढाच होता की सुभाषबाबू असं म्हणत होते की हिटलर आणि मुसोलिनीची मदत घेऊन आपण इंग्रजांना लवकरात लवकर हाकलून लावलं पाहिजे. आणि गांधी, पटेल आणि नेहरू असं म्हणत होते की ज्या देशात स्वातंत्र्य हुकुमशहाच्या मदतीने येईल त्या देशात लोकशाही कधीही नांदणार नाही, कारण ते स्वातंत्र्यच हुकुमशहाच्या मदतीने, म्हणून विरोध होता. आणि ह्या विरोधानंतर आपल्याला बाकी काही मुद्दा नव्हता. मुसोलिनीची बायको पॅरिसच्या विमानतळावर नेहरूंसाठी डब्बा घेऊन आली होती. त्या काळची डिनर डिप्लोमसी होती ती. मुसोलिनीची इच्छा होती की काही करून मला जवाहरलाल नेहरूंना भेटायचं आहे. जवाहरलाल नेहरूंनी त्याची भेट नाकारलेली आहे, मुसोलिनीला भेटलेली नाहीत. ही माणसं प्रचंड लोकशाहीवादी होती. बाबासाहेब प्रचंड लोकशाहीवादी होते, गांधी, नेहरू, पटेल प्रचंड लोकशाहीवादी होते. म्हणून त्यांच्याबद्दल हुकुमशहाच्या बद्दलचा एक तिरस्कार होता, लक्षात. आणि म्हणून ते मुसोलिनीला आणि हिटलरला भेटत नव्हते. मुसोलिनी आणि हिटलरला कोण भेटलं महाराष्ट्रातून जाऊन हे तुम्हाला माहिती आहे, मी काही सांगायचे का. त्याचं कारण ही माणसं लोकशाहीप्रेमी नाहीत. या माणसांना हुकुमशाहीचं आकर्षण आहे. यांची संघटना लष्करी संघटना आहे. यांचं हे आपल्याला स्वदेशी वगैरे वगैरे शिकवतात, पण यांच्या संचलनात वाद्य परदेशी असतात. यांचा काय गणवेश, पॅन्ट आणि इन केलेला शर्ट, बेल्ट. कधी भारतीय संस्कृत धोतर घाला ना संचलन करताना. आम्हाला स्वदेशी शिकवतात, तुम्ही कसं बेल्ट आणि हे घालून संचलन करा. पण ही वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारचं ढोंग आणि हे करून आपली मती कुंठित केलं. सुभाषबाबूंचा एक शेवटचा किस्सा सांगणार आणि मी थांबणार, उशीर झालेला आहे, आपल्याला थांबलं पाहिजे. सुभाषबाबू काँग्रेसशी त्यांचं बिनसलं आणि सुभाषबाबू परदेशात गेले. तिथे गेल्यावर तिथल्या पत्रकारांनी सुभाषबाबूंना विचारलं की ते गांधीजींचं आणि तुमचं भांडण याबद्दल काय सांगाल. सुभाषबाबूंनी एका वाक्यात फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. तिथेच मी भाषण थांबवणार. सुभाषबाबू म्हणाले, आमच्या भारतीय संस्कृतीत बाप आणि लेकाचं भांडण तिसऱ्या माणसासमोर जाऊन सांगत. गांधीजी की जय ही सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेची घोषणा होती, लक्षात द्या. गांधीजी की जय, गांधीजींच्या नावाने पलटण होतं. लोकांना इतिहासच लोक विसरले. हमीद अन्सारींचं ट्रोलिंग झालं. कित्येकांना माहिती नाही की त्यांचे आजोबा आझाद हिंद सेनेत होते, हे माहितीच नाही. तो राम माधव काहीतरी त्यांच्याबद्दल बोलतो की म्हणे ते मुसलमान असल्यामुळे जनगणमन हे बोलतात. अरे त्या माणसाचे आजोबा आझाद हिंद सेनेत होते, वडील स्वातंत्र्य सैनिक होते. असे शाहरुख खानचे आजोबासुद्धा होते. हा इतिहास लोकांना माहितीच. पण मुद्दा हा आहे
की हा देश देश म्हणून न ठेवता भारत भारताची ओळख म्हणून ठेवता, इथली विविधता, इथलं सांस्कृतिक वैशिष्ट्य ज्याच्यामध्ये अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक खाण्याचे पदार्थ, पण भारतीय म्हणून आम्ही एक, याला टाळेबंदी करायला हे निघाले आणि म्हणून आम्ही यांच्या विरोधात उभे आहोत. आम्हाला लोकांनी खूप सांगितलं की असं होईल. आम्ही म्हटलं काय व्हायचं ते होऊ द्या, आम्हाला ईडी लावा, इन्कम टॅक्स लावा, CBI लावा, काय लावायचं ते लावा, आम्ही सत्य लोकांपुढे नेत राहणार. निर्भय बनवायची कोणती भूमिका असेल तर ती एकच भूमिका आहे की सत्य आणि अहिंसा हा गांधीजींचा संदेश लोकांपुढे नेणं, हा बाबासाहेबांनी घडवलेला संविधानाच्या आधारेचा देश हा तुटणार नाही असं पाहणं आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांचं बलिदान वाया न जाऊ देणं, एवढ्या कारणासाठी आम्ही इथं होतो आणि तुम्ही ऐकायला इथे आहात. सुबुद्धपणे निर्णय घ्या, विचार करून निर्णय घ्या. कोणाला मत द्यायचं नाही हे आता आम्ही सांगितलेलं आहे. कोणाला मत द्यायचं हे सांगितलं तर निवडणूक आयोगाचा कॅमेरा आम्हाला लगेच पकडेल. तुम्हाला आता जे कळायचं ते कळलेलं आहे. आपल्याला नागरिक म्हणून नागरिक राहायचं असेल आणि फक्त हिंदू मुस्लिममध्ये वाटायचं नसेल तर यांना पराभूत करा, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.